जैसे कि भाई ने बोला, मेरा नाम फिनी है और मैं मुंबई कलिशा से हूँ। और मेरा उद्धार मैं जब भी 13वां साल का था तभी हुआ था। अभी परमेश्वर वो समय से अभी तक परमेश्वर बहुत विश्वासी हो गया था। बहुत बार मेरे को गिरने का अवस्था आया, बहुत बार परमेश्वर ने मुझे उठाया। ये सब मैं परमेश्वर का महिमा करने के लिए परमेश्वर अनेक बार मुझे मौका दिया, इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद करता हूँ। ये आज इधर खड़े रह के परमेश्वर का वचन मनन करने के लिए प्रभु ने मौका दिया, इसलिए धन्यवाद करता हूँ। हम जानते हैं हर एक मसीही, हर एक क्रिश्चियन ऐसा जन्म लेता है तो वो स्वर्ग में जन्म लेता है, स्वर्गीय अवस्था में जन्म लेता है, पर उसका चाल चलन इस धरती का अवस्था में, इस संसार में। तो ये मसीह ये संसार बहुत ये मसीह को आकर्षण करता है अलग अलग रीति से। तो ये मसीह अनेक बार वो आकर्षणों में बह जाता है, आकर्षणों में गिर जाता है। ये परमेश्वर को बहुत दुखी करने वाला अवस्था है, आत्मा को बहुत दुखी करने वाला अवस्था है। और हमें ये जानना है कि परमेश्वर किस अवस्था में ये मसीह को लाना चाहता है, किस अवस्था में परमेश्वर ने उसे बुलाया है, और किस अवस्था में परमेश्वर वो मसीह रियलाइज़ करना चाहता है कि परमेश्वर सॉरी couldn't speak in Hindi. सॉरी, मुझे हिंदी में उतना शब्द मिल रहा नहीं है। How God wants a Christian to realize that his state is. तो परमेश्वर चाहता है कि एक मसीही व्यक्ति उसका अवस्था कैसा है वो जाने। So we'll go to Colossians 3 कोलोसों का पुस्तक 3 अध्याय verse 1 to 4. उसका 1 से 4। कोलोसियों 3 1 से 4। अतः जब तुम मसीह के साथ जिलाए गए तो स्वर्गीय वस्तु की खोज में रहो, जहाँ मसीह विद्यमान में है और परमेश्वर की दाहिनी ओर बैठा है। पृथ्वी पर की नहीं परंतु स्वर्गीय वस्तु पर ध्यान लगाओ, क्योंकि तुम तो मर गए और तुम्हारा जीवन मसीह के साथ परमेश्वर में छिपा हुआ है। जब मसीह जो हमारा जीवन प्रकट होगा तब तुम भी उनके साथ महिमा सहित प्रकट किए जाओगे। आमेन। God wants us to realize that whenever a person is falling away, whenever a person is getting behind in the spirit, the Lord wants them to think, the Lord wants them to remember that Christ is coming again. तो जब भी परमेश्वर का ये हृदय का सबसे बड़ा आग्रह है, ये है कि जब मसीही इस दुनिया में चलते समय में और संसार के आकर्षणों के वजह से जब वो पीछे हो जाता है या आत्मा में कमजोर हो जाता है, उस समय में, उस क्षण में विश्वासी एक बात याद करना चाहिए कि प्रभु बहुत जल्दी आ रहा है उसे ले जाने के लिए। ये बात परमेश्वर चाहता है कि विश्वासी उसका दिल में मनन करे। Many times what believers do is when they get back in the spirit, they won't come to God again because they are guilty and they fear to come to him. अधिकतर ऐसा होता है कि विश्वासियों के जीवन में जब वो पीछे चले जाता है, संसार में चले जाता है, तो वो लोग परमेश्वर के पास वापस आने के लिए उनको होता नहीं है, क्योंकि उनको दोष लगता है, हृदय में दोष होने की वजह से उन लोगों को हिम्मत नहीं आता है परमेश्वर के पास आने के लिए। But still the Spirit is helping them to remember all the blessings and all the promises which they have got. परंतु उस समय में भी पवित्र आत्मा उस विश्वासी के जीवन में क्या करता है, उस विश्वासी के जीवन में जितना भी आशीष है परमेश्वर ने उसके लिए दिया है, ठहराया है, वो सब बातें वो विश्वासी को बार बार याद दिलाते रहता है। Like you have died and your life is hidden in Christ. You have been born again in heavenly places. You have been seated in heavenly places. These all gracious words Holy Spirit is making him realize. तो पवित्र आत्मा उसको एहसास दिलाता है कि सबसे पहला तू मर चुका है और तू मसीह में छुपा हुआ है, तेरा नया जन्म हो चुका है, और ये नया जन्म साधारण नहीं बल्कि तू स्वर्ग में जन्म लिया है। अब तू स्वर्गीय बातों में दिल है, उसमें मन लगा करके ये बात पवित्र आत्मा उसको समझाता है। Again and again Paul is making people realize that you do not worry, you do not be anxious over the things here, but set your minds on the things in heaven. आमेन। इसलिए पौलुस ये बात बार बार विश्वासियों को बात याद दिलाते रहता है कि तुम लोग संसार में जीते समय में तुम लोग चिंतित ना हो, या मन तुम्हारा भटक गया तो तुम लोग उसमें ना गिरे, बल्कि उस प्रभु के बारे में सोचो और तुम्हें स्वर्गीय स्थानों में बिठाया गया है, ये बात पर तुम मन लगाओ।
And Peter, in First Peter, it is written that if you have become short-sighted, then come to the Lord again. तो और पहला दूसरा पत्रोस में भी पढ़ते समय में वहां पर हम देखते हैं कि यदि तुम लोग नजदीक का बातें को देखने का ही अवस्था हो गया, दूर की बातें देखने नहीं हो रहा, तो जल्दी प्रभु में वापस आओ। Second Peter chapter 1 verse 10 and 11. पहला दूसरा पत्रोस पहला अध्याय उसका 10-11 पढ़े। इस कारण भाइयों, हाँ। अपने बुलाए जाने और चुन लिए जाने को हाँ। सिद्ध करने का भली भांति यत्न करते जाओ, हाँ। क्योंकि यदि ऐसा करोगे तो कभी भी ठोकर न खाओगे, वरन इस रीति से तुम हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनंत राज्य में बड़े आदर के साथ प्रवेश करने पाओगे। आमेन। Yeah, and in verse 9 it is clearly written that you are short-sighted and you have forgotten that you have been cleansed from sin. और 9 में ये बात बोल रहा है, तुम लोग तुम्हारा नजरिया क्या हो गया, तुम लोग अंधे हो गए हो, तुमको दूर का नहीं दिखता, नजदीक का दिख रहा है, जिसके वजह से परमेश्वर ने तुम्हारा जो पहला पाप जो क्षमा किया अवस्था है, वो दशा को तुम भूल चुके हो। And again Peter is saying that make sure your calling and your election, that in the coming ages you will get a great entrance in the kingdom of God. इसलिए तू क्या याद करना, तेरा बुलावट को, तेरा चुनावट को, उसको तू पक्का कर, मजबूत कर। ऐसा करेगा तो तू गिरेगा नहीं, तू कभी ठोकर नहीं खाएगा। और ये बात याद रखना कि कितना बड़ा बुलावट से तुझे बुलाने की वजह से स्वर्ग में तुझे आदर के साथ प्रवेश होगा, ये बात तू याद करना। Again here we see the hope that in the coming kingdom when the Lord comes he will give me an excellent entrance. तो इसमें भी यहाँ पर भी पत्रोस अभी क्या कह रहा है, वो भी मुझे आशा से भरकर, हमको आशा से भरकर क्या बोल रहा है, तू घबराना नहीं, बल्कि प्रभु आएगा और तुझे राज्य में लेकर जाएगा, लेके जाते समय में तुझे एक बड़ा प्रवेश तुझे मिलेगा। And in Philippians 3 और फिलिपियों का पुस्तक 3 अध्याय में verse 20 and 21. उसका 20 और 21, पर हमारा स्वदेश स्वर्ग पर है और हम एक उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह की वहां से आने की बाट जो रहे हैं, वो अपनी शक्ति के उस प्रभाव के अनुसार जिसके द्वारा वह सब वस्तुओं को अपने वश में कर सकता है, हमारी दीनहीन देह का रूप बदलकर अपनी महिमा की देह के अनुकूल बना देगा। Dear brothers, we have to understand that God wants us to realize that we are not of this world. इसलिए प्रियो, सबसे पहला प्रभु हमको ये बात एहसास दिलाना चाहता है, ये बात कि हम समझे कि हम लोग इस दुनिया के नहीं, इस धरती के नहीं, But you are of heaven, you are the citizenship, you have the citizenship of heaven. परंतु तुम स्वर्ग के हो और तुम्हारा स्वर्ग का तुम्हारा नागरिकता भी स्वर्ग का है। And if we walk here on earth by seeing the inheritance we have in heaven, we will not stumble. और जब तू ये बात को इस दुनिया में तू जीते समय में तू उस स्वर्ग की बात को देखकर उस स्वर्ग के दर्शन में अगर चलेगा तो भूमि में तू कभी ठोकर नहीं खाएगा। And in Hebrews we see that Abraham, Isaac and Jacob, how they lived, they were heroes of faith. और इब्रानियों का पुस्तक 11 अध्याय में वहां पर अब्राहम, इसहाक और याकूब को जो विश्वास के वीर कहा जाता है, उनका देखो उन लोग ने कैसा जिया। Verse 9. 9 पढ़ना। विश्वास ही से उसने प्रतिज्ञा किए हुए देश में, पराए देश में परदेशी के समान रहकर इसहाक और याकूब समेत जो उसके साथ उसकी प्रतिज्ञा के वारिस थे, तबुओं में वास किया। मैं Even if they are called as Old Testament saints, still their faith, their hope is that in coming ages the Lord, there is a house, there is a city which the Lord has built. तो भले ही वो लोग पुराने नियम के विश्वासी हो और पुराने नियम का आशीष उनको मिलने वाला है, परंतु उनका विश्वास और उनका आशा क्या है कि हमारा परमेश्वर है जिन्होंने हमारे लिए एक नगर तैयार करके रखा है। Verse 16 also. उसको 16 भी पढ़ेंगे। पर वे एक उत्तम अर्थात स्वर्गीय देश के अभिलाषी है, इसलिए परमेश्वर उनका परमेश्वर कहलाने में उनसे नहीं लज्जाता, क्योंकि उसने उनके लिए एक नगर तैयार किया है। And beloved, we fall because we do not see that foresight of heaven. तो इसलिए प्रियो, ये बात सच है कि हम लोग गिर सकते हैं, परंतु कब गिरता है? जब हम लोग स्वर्ग की बातों का नजरिया से हम नहीं देख पाते, तब हम गिरते हैं। When we see the situations on the earth, when we see all the bad things happening to us, we become anxious and we stumble. तो क्या हो गया? स्वर्ग की बातों की ओर ना देखते हुए भूमि की बातों को हम देखने लगते समय में, भूमि में आने वाला तकलीफ क्लेश को, उस पे जब हमारा मन चले जाता है तो क्या होता है? हमारा मन स्थिर नहीं हो जाता, अस्थिर होता है, हम लोग में उस वेदना में हम गिर जाते हैं। And still the Lord wants us
wants us to come to Him. परंतु उस अवस्थे में भी परमेश्वर का मन क्या है? तू उस गिरा अवस्थे में भी परमेश्वर की ओर लौट कर आ, ये प्रभु का इच्छा है। Today only I heard a word that many times we don't go to God because we feel guilty. तो मैं आज ही मैं जब मनन करते समय में ये बात को मैंने एहसास किया कि बहुत बार हम लोग गलती तो कर लेते हैं, परंतु हम लोग हमारे अंदर वो दोष लगने की वजह से, हमारा विवेक हमको दोष करने की वजह से हमें परमेश्वर के पास आने के लिए हियाव नहीं होता, हम डर जाते हैं। How will I face the Lord again this same day? तो अभी आज मैं गिर गया और भी मैं वापस प्रभु को मैं आज ही वापस कैसा मैं सामना कर सकता हूँ? And today only I heard about that the Lord who prayed for the people who nailed him to the cross to forgive them, how will He not accept me? परंतु तो आज मैंने मनन करते समय में एक बात मैंने समझा कि ये प्रभु जब वो क्रूस में रहते समय में, तब ये जगत के सब लोगों ने प्रभु के ऊपर उसको क्रूस किया, उसके ऊपर खीले ठोका, उनको मारा। ऐसे समय में ऐसे गुनहगारों के लिए प्रभु जब उनके लिए विनती करता है, पिता परमेश्वर इनको क्षमा करना, अगर ऐसे लोगों के लिए प्रभु इतना खुला मन से उनको स्वीकारने तैयार है, तो मैंने जो मेरा गिरावट हुआ है, क्या प्रभु मुझे स्वीकारेगा नहीं? That is why the Lord, Father God is seeing him as a fit high priest. इसीलिए वहां पर हम इब्रानियों का पुस्तक में पढ़ते हैं कि पिता परमेश्वर यीशु मसीह को एकदम योग्य, एकमात्र योग्य महायाजक के व्यक्ति के रूप में देखता है। Because anytime I come to him, he will accept me. क्योंकि मैं कोई भी परिस्थिति में, कैसा भी परिस्थिति में, कभी भी मैं इस प्रभु के पास आएगा तो ये प्रभु हमेशा हमेशा मुझे स्वीकारेगा। This Lord is helping me to realize all the spiritual blessings I will get in heaven. और प्रभु का आत्मा मुझे हमेशा बार बार ये बात एहसास दिलाते रहता है, मुझे समझाते रहता है कि स्वर्ग में जो तेरे लिए मिरास है, संभाले रखा है, और वो तेरे लिए है। And in Hebrews, Romans chapter 8 verse 18. रोमियो का पुस्तक 8 का 18 में जब हम पढ़ते हैं, क्योंकि मैं समझता हूँ कि इस समय की दुख और क्लेश उस महिमा के सामने जो हम पर प्रकट होने वाली है कुछ भी नहीं है। All the sufferings which I suffer because of me also, I will realize that these sufferings are nothing compared to the glory which I will receive. और इस दुनिया में जब मैं जीते समय में जो कष्ट है मेरे वजह से जो मुझे सहना पड़ रहा है, वो कष्ट भी आने वाले महिमा के सामने कुछ भी नहीं है। These believers, this Paul is writing the suffering, he is writing in the intention of suffering for the Lord. परंतु पौलुस जब यहाँ पर विषय लिखते समय में उसका उद्देश्य क्या है? हम मसीह के लिए कष्ट सहने का विषय में लिखा गया है। When I say I don't suffer for the Lord now. मैं अपना जीवन में देखा जाए तो मसीह के लिए मैं क्या कष्ट सह रहा हूँ? But still, the Lord is still being patient, still being loving, and He is saying that your sufferings are nothing compared to the glory. हाँ, तो मैं मसीह के लिए कष्ट में भले ही ना सहता हो, फिर भी मेरा प्रभु इतना दयालु है और वो धीरज से मेरे लिए इंतजार कर रहा है, और फिर भी वो क्या बोल रहा है? तू जो भी कष्ट सह रहा है वो आने वाला महिमा के सामने कुछ भी नहीं है। Let us not stumble, brothers. इसलिए प्रियो हम लोग ठोकर ना खाए, Let us not be short-sighted in this world. इसलिए हम लोग छोटी नजर ना रखे इस दुनिया में। Let us go back to Him whenever we fall. जबकि जब भी हम गिरे उसी क्षण तुरंत उठकर वापस प्रभु के पास आने का हियाव रखें। Because this throne of grace is open to us anytime we need. क्योंकि अनुग्रह का वो सिंहासन हमारे लिए हर समय में खुला हुआ है। That is the blessing which we get in New Testament. और ये नया नियम का सबसे बड़ा आशीष है जो हमारे लिए रखा है। In Old Testament, people cannot come near to God or to the sanctuary. पुराने नियम में तो जो साधारण लोग हैं, इस्राएली लोग जो आराधना करने आते थे, वो लोग मंदिर के निकट नहीं आ सकते थे। But now the worst of the sinners can come with an open heart, being cleansed in the blood of Christ. परंतु अभी नए नियम में एकदम बुरा से बुरा पापी, एकदम बदतर से बदतर घिनौना लोग व्यक्ति भी जब वो परमेश्वर की उपस्थिति में आकर प्रभु का नाम पुकारेगा तो वो धैर्य से हृदय शुद्ध होकर अति पवित्र स्थान में आ सकता है। That is the blessing which we have now. यही है नए नियम में हमको मिला हुआ आशीष। Let us not be sorrowful of the world. इसीलिए संसार की बातें सोचकर दुखी ना हो। In Philippians, Paul is writing, rejoice in the Lord. फिलिपियों का पुस्तक में कहता है आनंदित हो, मसीह में तुम आनंदित हो। Let your gentleness be known to all men. और तुम्हारा कोमलता सभी लोग जाने, The Lord is at hand. क्योंकि हमारा प्रभु निकट है। Be anxious for nothing. इसलिए कोई बात पे व्याकुल ना हो।
But in everything, by prayer and supplication with thanksgiving, let your request be made known to God. वो वाक्य पढ़ेंगे, परंतु सब बात उसका 4 का 6 पढ़ना, फिलिपियों 4:6। किसी बात की चिंता मत करो, हाँ। परंतु हर एक बात में तुम्हारे निवेदन, प्रार्थना और विनती हाँ। के द्वारा धन्यवाद के साथ परमेश्वर के सम्मुख उपस्थित किए जाए। हाँ, और साथ भी तब परमेश्वर की शांति जो सारे समझ से परे है, तुम्हारे हृदय और तुम्हारे विचारों को मसीह यीशु में सुरक्षित रखेगी। आमेन। Man, and the peace of God which surpasses all understanding will guard you. और जो परमेश्वर का शांति है, जो हमारा समझ से भी परे है, वो हमारे हृदय को संभालेगा। These things Lord dealt with me these days. ये सब बातों के विषय में प्रभु ने मेरे साथ कार्य किया। And today when the brother said to share the word of God, तो इसलिए आज उस आनंद से मैं भरा हुआ था, इसलिए भाई ने जब बताया कि आज तुझे वचन बांटना है, वो आनंद से मैं आया वचन बांटने को। I didn't have any knowledge to speak, मेरे पास कुछ ज्ञान नहीं है बोलने के लिए, but I had what the Lord gave me. परंतु मेरे पास वो है जो प्रभु ने मुझे दिया। And thank you. इसलिए धन्यवाद हो। मैं praise the Lord। കർത്താവിന്റെ നാമം മഹത്വപ്പെടുമാറാകട്ടെ. परमेश्वर का नाम का महिमा हो। എനിക്ക് തോന്നുന്നു ഒരു 3-4 വർഷം മുമ്പാണ് ഞാൻ ഇവിടെ പ്രസംഗിച്ചത്. मुझे ऐसा लगता है शायद 2-3 साल पहले था मैं यहाँ पर आया था। 4 साल पहले हुआ। അന്ന് എന്നോട് സഹോദരന്മാർ പറഞ്ഞായിരുന്നു എല്ലാ വർഷവും വരണമെന്ന്. उस समय में जब मैं था तब भाई लोग ने मुझे बोला था हर साल आना। അപ്പോഴാ കോവിഡ് വന്ന് तभी कोविड आ गया, വരാൻ പറ്റിയില്ല. इसलिए आने नहीं हुआ। എന്നാൽ ഈ വർഷം ഈ രീതിയിൽ കർത്താവിന്റെ കൃപയാൽ സഹോദരന്മാരോട് സംസാരിക്കുവാനും നിങ്ങളെ കാണുവാനും ഒക്കെ പോൾ ബ്രദർ പറയുന്ന പോലെ എനിക്ക് ഭയങ്കരമായിട്ടൊരു ഇഷ്ടം തോന്നുന്നത് ആ സഹോദരൻ എപ്പോൾ എണ്ണീറ്റാലും നമ്മൾ സഹോദരന്മാരാണ്, നമുക്കൊരു പിതാവുണ്ട് എന്നുള്ളൊരു കാഴ്ചപ്പാട്. इसीलिए परंतु प्रभु इस आज के ये दिन में और आज का ये परिस्थिति प्रभु ने तैयार किया, ये मौका प्रभु ने मुझे दिया कि इस हालत में मैं प्रभु की उपस्थिति में आकर भाइयों के साथ मिलकर मैं संगति करूं। जैसा पौल भाई ने शुरुआत में कहा कि हम सब लोग भाई है। मैं भाई पौल का इस विषय को मैं हमेशा एक बात मैंने ध्यान किया है, वो जब भी उठकर प्रोत्साहन करते समय में एक बात वो हमेशा ये बात बोलता है कि मसीह में हम सब लोग एक भाई है करके, एक आत्मिक रिश्ता को हमेशा वो याद दिलाता है। वो सुनते समय में मुझे बहुत आनंद मिलता है। നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ പോകുമ്പോൾ जब हम स्वर्ग में जाएंगे അവിടെ ഒരു ബന്ധത്തിന് മാത്രമേ അവിടെ പ്രശസ്തിയുള്ളൂ. वहां पर सिर्फ एक ही रिश्ता का सबसे ज्यादा मूल्यता रहेगा। അവിടെ സ്വർഗത്തിലെ ആളുകൾ എല്ലാവരും നമ്മളെ വീക്ഷിക്കുന്നത് നീ അവിടെ സ്വർഗത്തിലെ ഏറ്റവും മുഖ്യനായ വ്യക്തിയുടെ ആരാണെന്നാണ്. तो हम लोग जब स्वर्ग में जाते समय में स्वर्ग के सारे जीविया, स्वर्ग की सारी सृष्टियां जब हम लोगों को देखते समय में वो लोग हमसे पूछेंगे कि ये स्वर्ग का जो मालिक है उनके साथ तेरा क्या रिश्ता है। അവർ അങ്ങനെ ചോദിക്കുമെന്ന് മാത്രമല്ല, അവർ ചോദിക്കത്തില്ലായിരിക്കാം, പക്ഷെങ്കിൽ നമ്മളുടെ ആ തേജസ്സും മഹിമയും കാണുമ്പോൾ ഈ സ്വർഗത്തിലെ മുഖ്യനായവനെ പോലെ തന്നെ ആയിരിക്കുന്ന അനേക മക്കളെ കാണുമ്പോൾ അവർ നമ്മളെ ബഹുമാനിക്കും. तो वो लोग भले ही वो लोग मुंह से अलग ऐसा सवाल ना पूछे तो भी, परंतु उनका हृदय में आग्रह रहेगा वो क्या है करके, और उनको जवाब किस रीति से मिलेगा जब वो लोग हम लोग को देखते समय में हमारा तेजस, हमारा चमक, हमारा महिमा देखते समय में वो महिमा और वो तेजस स्वर्ग का मालिक भी वैसा ही है जैसा कलीसिया दिखता है करके, ये बात देखकर वो लोग तुरंत हमें देखकर दंडवत करेंगे। ഒരു സമയത്ത് എത്ര വർഷമാണെന്ന് അറിയില്ല, എന്നാൽ ഒരു സമയത്ത് പിതാവും പുത്രനും എന്നുള്ള ഒരു ബന്ധം മാത്രമേ കുറെ നാളുകളായിട്ട് ഉണ്ടായിരുന്നുള്ളൂ സ്വർഗത്തിൽ. स्वर्ग में एक जमाना था, कितना समय है करके नहीं पता, करोड़ों साल तक स्वर्ग में पिता और पुत्र यही रिश्ता था। എന്നാൽ പുത്രനെ പോലെ അനേക മക്കള് സ്വർഗത്തിൽ നടക്കുമ്പോൾ അവിടെ ആ സ്വർഗത്തിന്റെ ആ ഒരു എൻവയറമെന്റ് തന്നെ വേറെയാണ്. परंतु जब कलीसिया वहां पर पहुंचने के बाद वहां पर मसीह के स्वभाव के समान, स्वभाव के अनुरूप हुए वैसे और कहीं पुत्र है करके देखते समय में स्वर्ग का माहौल, वातावरण बदल जाएगा जब कलीसिया वहां पर पहुंचेगा। കാരണം ആ വ്യക്തിയുടെ മഹത്വവും പ്രഭയുമാണ് അവിടെ അനേകരെ സ്വർഗസ്ഥലങ്ങളിൽ എത്തിച്ചത്. क्योंकि वो व्यक्ति का महिमा और प्रशंसा था जो प्रभु का बहुत लोगों को स्वर्ग में लेकर आया। നമ്മളെല്ലാവരും നമ്മള് മരിക്കുകയാണെങ്കിൽ നമ്മുടെ ശവക്കല്ലറയിൽ എന്തുവാ എഴുതിയിരിക്കുന്നതെന്ന് അറിയാമോ? हम लोग अगर मर गए तो मर जाने के बाद हमें गाड़ने के बाद वो कब्र में क्या लिखा जाएगा?
ഇവിടെ ഉറങ്ങുന്ന വ്യക്തി ഇന്ന വ്യക്തിയുടെ പേരും ജനനവും പിന്നെ മരണവും ഇങ്ങനെ ആയിരിക്കും അതിന്റെ തലക്ക്. तो उधर क्या लिखा रहेगा, यहाँ पर एक व्यक्ति का लाश वहां पर डाला गया है, उस व्यक्ति का नाम ये है, वो इस दिन जन्म लिया और इस दिन मर गया, എന്നിട്ട് ഈ വ്യക്തി ഇവിടെ ഉറങ്ങുകയാണ്. और अभी ये व्यक्ति सो रहा है. എന്നാൽ കർത്താവിന്റെ ടോംബിൽ അങ്ങനല്ല. परंतु प्रभु को जब गाड़ा गया था उनके कब्र में वैसा नहीं लिखा था. ദൂതന്മാർ വന്ന് പറയുകയാണ്, स्वर्गदूत आके कहता है അവൻ ഇവിടെ ഇല്ല, वो यहाँ पर नहीं है, അവൻ ഉറങ്ങുകയല്ല, क्योंकि अब वो नहीं सो रहा, അവൻ ഇവിടെ ഇല്ല, അവൻ സ്വർഗത്തിലേക്ക് वो പോയിരിക്കുകയാണ്, यहाँ पर नहीं बल्कि वो स्वर्ग में गया है, അവൻ പുനരുദ്ധാനം वो പ്രാപിച്ചിരിക്കുകയാണ്, पुनरुत्थान प्राप्त किया है, he is risen. वो उठा आया हुआ है. അങ്ങനത്തെ ഒരു ഭാഷാ പ്രയോഗം ഒരു മനുഷ്യനും മരിച്ചതിൽ നമ്മൾ കണ്ടിട്ടില്ല. इस तरह का भाषा जो शब्द इस्तेमाल किया है कि वो यहाँ पर नहीं, वो उठाकर स्वर्ग में आया करके, ऐसा कोई भी कब्र में लिखा नहीं है. എന്നാൽ ഈ ഒരു സംഭവത്തിന് ശേഷം परंतु ये घटने के बाद നമ്മളൊക്കെയും ഉറങ്ങുകയല്ല, हम लोग सब लोग इस तरह मर नहीं रहे हैं. നമ്മൾ കർത്താവിനോടുകൂടെ നിരന്തരം ജീവിക്കാൻ പോവുകയാണ്. हम लोग क्या हो रहा है, अभी हमारा अस्तित्व खत्म हो गया ऐसा नहीं है, बल्कि हम लोग प्रभु के साथ सदा के लिए जीने वाले हैं. നമ്മൾ ഇവിടെ ഒരു സ്ലേവ് ആയിട്ടല്ല ജീവിക്കുന്നത്. हम लोग वहां पर किधर जाने के, वो उस दुनिया में जाने के बाद दासत्व में या गुलामी में जिएंगे ऐसा नहीं. ആ ഒരു സ്വർഗത്തിന്റെ അനുഭവത്തിൽ നമ്മൾ ജീവിക്കാൻ പോകുന്നത് ഒരു മകൻ എന്ന നിലയിൽ, ഒരു അവകാശി എന്ന നിലയിൽ. बल्कि वो स्वर्गीय स्थानों में जब हम वहां पर जाके रहते समय में वो स्वर्ग का पुत्र, यानी कि हम वहां के मिरास के हकदार लोग हैं, वो हमारा जमीन है, इस रीति से मालिक होकर हम जिएंगे. നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ പോകുമ്പോൾ നമ്മൾ സ്വർഗത്തിൽ പോയി എന്നാ എല്ലാവരും പറയുന്നു. और स्वर्ग में जाएंगे जाएंगे ऐसा स्वाभाविक रीति से लोग कहते हैं. അവൻ he is promoted to glory അങ്ങനെയൊക്കെ നമ്മൾ എല്ലാവരും ഇങ്ങനെയൊക്കെയാ പറയുന്നത്. कोई अगर गुजर जाता तो क्या बोलता है, वो स्वर्गवास हो गया, स्वर्ग में चला गया, ऐसा हम बोलते हैं. विश्वासी मर गया वो हो तो. എന്നാൽ വചനത്തിന്റെ ഭാഷാ പ്രയോഗം അങ്ങനെയല്ല. परंतु वचन में जब पढ़ते समय में ऐसा नहीं है, അവൻ പിതൃഭവനത്തിൽ ചെന്നു. वो पिता के भवन में गया ऐसा लिखा നമുക്കത് है. വായിക്കാം. ഹെബ്രായ ലേഖനം 11 അധ്യായം. इब्रानियों का पुस्तक 11 अध्याय, അത് മലയാളത്തിൽ മാത്രമാണ് ആ ട്രാൻസ്ലേഷൻ വന്നിട്ടുള്ളത്. എനിക്ക് ഭയങ്കരമായിട്ട് ഇഷ്ടപ്പെട്ടു അത് വായിച്ചപ്പോൾ. 11ന്റെ അതിന്റെ വേഴ്സ് 13 വായിക്കാം. 13वां वाक्य में 13 पढ़े. ये सब विश्वासी की दशा में मरे हाँ, और उन्होंने प्रतिज्ञा की हुई वस्तुएं नहीं पाई, पर उन्हें दूर से देखकर आनंदित हुए और मान लिया कि हम पृथ्वी पर परदेशी और बाहरी हैं. ഓക്കെ, അങ്ങനെ മാത്രമല്ല അവിടെ എഴുതിയിരിക്കുന്നത്. എന്നാൽ 14 और 14, जो ऐसी बातें कहते हैं वे प्रकट करते हैं कि स्वदेश की खोज में है. हाँ. അവിടെ മലയാളത്തിൽ അങ്ങനല്ല. तो यहाँ मलयालम में वो स्वदेश को खोजिए करके मलयालम परिभाषा में ऐसा नहीं आया है, പിതൃഭവനം എന്ന് പറഞ്ഞൊരു പദം ഉപയോഗിച്ചു. बल्कि एक पिता का भवन के खोजी है ऐसा करके आया है. ഇത് ഇംഗ്ലീഷ് ട്രാൻസ്ലേഷനിൽ ഞാൻ നോക്കിയപ്പോൾ അവിടെ 2 ഭാഷാന്തരത്തിൽ മാത്രമേ ഈ വാക്ക് ഞാൻ കണ്ടുള്ളൂ. और इंग्लिश भाषांतर में भी मैं जब मैं इस वाक्य को मैं पढ़ा तो 2 वाक्य में इस तरह लिखा गया है, या 2 अलग अलग बाइबल में. ലോഗോസും JNMT എന്നും പറഞ്ഞ 2 ട്രാൻസ്ലേഷൻസിൽ മാത്രമാണ് പിതൃഭവനം എന്ന് ഇവിടെ സ്പെസിഫൈ तो लोगोस करके एक अंग्रेजी बाइबल है और RMT बोलकर दूसरा एक अंग्रेजी बाइबल है. ये दोनों अंग्रेजी बाइबल में पिता का भवन करके ऐसा लिखा है. എന്തുകൊണ്ടാണ് അങ്ങനെ പറയുന്നത്? तो वो इस रीति से क्यों लिखा गया है? അതൊരു സ്വർഗമായിട്ട് മാത്രം കണക്കാക്കാതെ तो मतलब वो हम लोग केवल स्वर्ग में जा रहे हैं या स्वर्ग है बस ऐसा ही ना बोलते हुए, നമ്മൾ പിതാവിന്റെ ഭവനത്തിൽ മകനായിട്ട് ജീവിക്കാൻ പോവുകയാണ്. बल्कि हम लोग पिता के भवन में बेटे होकर हम लोग उनके साथ रहने वाले हैं. ആ ഒരു ഭാഗ്യാവസ്ഥ പിന്നെ പറഞ്ഞതുപോലെ നമ്മുടെ ഈ ലോകത്തിലെ നടപ്പ് നമ്മൾ സ്വർഗത്തിലെ അവകാശികളാണെന്നും നമ്മൾ സ്വർഗത്തിലെ മക്കളായിട്ട് ഇനിയുള്ള ജീവിതം മുഴുവനും തുടരാൻ പോവുകയാണെന്നുമുള്ള ബോധ്യം നമ്മളെ ഭരിച്ചാൽ, तो जैसा फिन्नी भाई ने ये बात याद दिलाया था, उसके लिए इस दुनिया में जब हम जीते समय में भले ही भूमि में हम जीता हो, परंतु हम लोग स्वर्ग के हैं, हमारा मिराज स्वर्ग का है, हमारा सारा धन स्वर्ग में है करके उस बोध्य में अगर विश्वासी जी रहा है तो നമ്മളുടെ ഇവിടുത്തെ നടപ്പ് ഭയങ്കര വ്യത്യാസമായിരിക്കും. तो हमारा चाल चलन संसार के लोगों से अलग रहेगा. കാരണം നമ്മളിവിടെ ജീവിക്കുമ്പോഴും നമ്മളിവിടെ എന്ത് ചെയ്താലും നമ്മൾ ദൈവബോധമുള്ളവരായി ജീവിക്കും. क्योंकि हम लोग इस दुनिया में यहाँ पर भूमि में जीते समय में एक परमेश्वर की उपस्थिति में बोधि में होकर जी रहे हैं. കാരണം കർത്താവായ യേശുക്രിസ്തു സഹോദരൻ പോളങ്ങൾ പറഞ്ഞ പോലെ നമ്മൾ ഏതൊരു മനുഷ്യനെയും ക്രിസ്തുവിൽ സിദ്ധനാക്കുക എന്നതാണ് ഈ ലോകത്തിൽ तो കർത്താവ് ആഗ്രഹിക്കുന്നത്. जैसा पॉल भाई ने भी अभी बोलते समय में उन्होंने कहा कि मसीह का उद्देश्य यही है कि सभी भाइयों को मसीह में सिद्ध करे. കർത്താവിന്റെ സ്വഭാവം ഈ ലോകത്തിൽ ആയിരിക്കുമ്പോൾ അറിയുക എന്നതിനേക്കാൾ വിശേഷിയേറിയ കാര്യം ഈ ലോകത്തിൽ വേറൊന്നുമില്ല. इस संसार में जब हम जीते समय में प्रभु यीशु मसीह के बारे में जानना, प्रभु यीशु मसीह के स्वभाव के बारे में जानना, इससे बड़ा और कोई ऊपर का जानकारी है नहीं दुनिया में.
നമ്മൾ ഈ ലോകത്തിലായിരിക്കുമ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവ് ഇപ്പൊ എന്തോ ആയിരിക്കും ചെയ്യുന്നത്? अभी प्रभु दुनिया में अगर रहता तो वो क्या करता था? അല്ല, ഇപ്പോൾ കർത്താവ് സ്വർഗത്തിൽ എന്തായിരിക്കും सॉरी, ചെയ്യുന്നത്? अभी प्रभु अगर स्वर्ग में है तो अभी वो क्या करता रहेगा? ഇതൊക്കെ നമുക്ക് ചിന്തിക്കാൻ ആഗ്രഹമില്ല. ये अभी प्रभु स्वर्ग में क्या कर रहे हैं, ऐसा बातें सोचने के लिए हमें इच्छा है क्या? നമ്മൾ ഇവിടെ ആയിരിക്കുമ്പോൾ നമ്മൾ പല ജോലി കാര്യങ്ങളും നമ്മൾ തിരക്കുള്ളവരാണ്. हम लोग यहाँ पर इस दुनिया में जीते समय में बहुत इधर उधर का काम हम लोग करते हैं, उसी में हम लोग बिजी रहते हैं. എന്നാൽ കർത്താവ് എന്തായിരിക്കും ഇപ്പോൾ ചെയ്യുന്നത്? परंतु प्रभु अभी क्या कर रहा है? हमारे लिए जगह तैयार करना, കർത്താവ് हमारे लिए प्रार्थना विनती कर रहा है. Praise the കർത്താവ് Lord. ഒരു മഹാപുരോഹിതൻ എന്ന നിലയിൽ ഇപ്പോൾ ആയിരിക്കും. प्रभु अभी एक महायाजक के पद में रहकर हमारे लिए विनती कर रहा है. അതിന്റെ വിശേഷമായ കാര്യം നമ്മൾ മനസ്സിലാക്കിയാൽ उनका वो बात का खासियत अगर एक बात समझे तो ആ ഒരു മഹാപുരോഹിതന്റെ അഭാവം നമ്മൾ പഴയ നിയമത്തിൽ കാണുന്നുണ്ട്. वो महायाजक का एक श्रेष्ठता के बारे में देखा तो पुराने नियम में हम देखते हैं. അവിടെ യോബ് പറയുകയാണ്, എനിക്കും മനുഷ്യനും തമ്മിൽ ആരെങ്കിലും ഒന്ന് സംസാരിക്കാൻ ഉണ്ടായിരുന്നുവെങ്കിൽ. अयूब एक बात बताता है कि देखो, अगर परमेश्वर और मेरे बीच में अगर कोई मध्यस्थी होता तो अच्छा था. ഏതെങ്കിലും ഒരാള് എന്നെ ഒന്നും ദൈവത്തെ പറഞ്ഞു നിർത്താൻ ഉണ്ടായിരുന്നുവെങ്കിൽ. अगर कोई भी व्यक्ति होता जो मध्यस्थी कर कर मुझे परमेश्वर के सामने खड़ा रखता तो अच्छा होता. കർത്താവ് ഈ ലോകത്തിൽ മനുഷ്യാവതാരം എടുത്തതിന്റെ ഉദ്ദേശം എന്താ നമുക്കറിയാം. प्रभु हम जानते हैं कि प्रभु इस दुनिया में मनुष्य बनकर क्यों आया, എന്തിനാണ് വന്നത്? क्यों ऐसा आया? നമ്മുടെ പാപങ്ങൾക്ക് പരിഹാരം വരുത്താനാണ്. हमारा पाप का हल के लिए. ഇത് മാത്രമല്ല, उतना ही नहीं, കർത്താവ് ഒരു മഹാപുരോഹിതനാകാൻ വേണ്ടിയും കൂടി ആ മനുഷ്യാവതാരത്തിൽ വന്നു. बल्कि वो एक महायाजक बन जाने के लिए भी मनुष्य का रूप लेकर आया. നമുക്കത് വായിക്കാം. എബ്രായ ലേഖനം 2:17 വാക്യം. इब्रानियों का पुस्तक 2:17 में हम पढ़ते हैं. इस कारण उसको चाहिए था कि सब बातों में अपने भाइयों के समान बने, जिससे वह उन बातों में जो परमेश्वर से संबंध रखती है एक दयालु और विश्वास योग्य महायाजक बने, ताकि लोगों के पापों के लिए प्रायश्चित. ഇവിടെ കണ്ടോ എന്താ നമ്മൾ വായിക്കുന്നത്? इधर हम क्या पढ़ते हैं? ഇവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് അവൻ സഹോദരന്മാരോട് ഒന്നായത്, സഹോദരന്മാരെ പോലെ ആയതിന്റെ കാരണം അവൻ മഹാപുരോഹിതനായി സഹോദരന്മാർക്ക് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാൻ. तो वो भाइयों के समान में क्यों बन गया? ताकि उनके लिए विनती करने के लिए महायाजक भी बन सके. इसीलिए കണ്ടോ എത്ര മനോഹരമായ കാര്യം. कितना मनोहर बात है ये. നമ്മൾ ഈ കർത്താവിനെ എന്തൊക്കെ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്? हम लोग ये प्रभु के विषय में क्या क्या बोला है. നമ്മൾ കർത്താവിനെ എത്ര പ്രാവശ്യം നമ്മൾ കർത്താവിനെ ആദരിക്കാതെ പോയിട്ടുണ്ട്. हमारे जीवन में कितने बार हम लोग ने प्रभु को बिना आदर दिए जिया है. എന്നാൽ കർത്താവ് ഇതൊന്നും, നമ്മൾ കർത്താവിന്റെ ഹൃദയത്തിൽ വിഷമമുണ്ടെങ്കിൽ പോലും, तो ये सब अवस्था में भी प्रभु को दुख पहुंचा तो है, എന്നാൽ അതിനേക്കാൾ ശ്രേഷ്ഠമായ ഒരു കാര്യം എന്താണെന്ന് ചോദിച്ചാൽ, परंतु उससे भी बड़ी बात ये है कि കർത്താവ് പിന്നെയും നമ്മളെ ഡിഫെൻഡ് ചെയ്യുകയാണ്. फिर भी हम लोग प्रभु के खिलाफ कार्य करते समय में भी फिर भी प्रभु हमारा रखवाली करता है. ഇത് ഒരു ശരിയായ ഒരു സൈൻ അല്ല. तो ये एक सही लक्षण नहीं है. ഒരു പാപിയെ നീതീകരിക്കുക ഒരു പാപിയെ നീതീകരിക്കുന്ന ഒരു നല്ല സൈൻ അല്ല. एक पापी को धर्मी ठहराया जाए बोला तो वो लक्षण सही नहीं है. അഭക്തനെ നീതീകരിക്കുന്ന ദൈവം, ऐसा परमेश्वर जो अभक्त को धर्मी ठहराता है, അതൊരു നല്ല കാര്യമാണോ? क्या वो सही बात है क्या? ദൈവം ന്യായാധിപതി ആണെങ്കിൽ परमेश्वर अगर धार्मिकता का न्यायालय अधिकारी है तो അഭക്തനെ ന്യായം വിധിക്കണം. वो अभक्त व्यक्ति का क्या करना चाहिए? न्याय करना चाहिए. എന്നാൽ അഭക്തനെ നീതീകരിക്കുന്ന ദൈവം എന്നാണ് നമ്മൾ റോമാലേഖനം 4 അധ്യായത്തിൽ വായിക്കുന്നത്. परंतु रोमियो का पुस्तक अध्याय 4 में हम देखते हैं कि ये प्रभु का स्वभाव क्या है. वो अभक्त को धर्मी ठहराता है. നമുക്കത് വായിക്കാം. पढ़ेंगे 4:5. 4 का 5 पढ़ेंगे. परंतु जो काम नहीं करता वरन भक्तहीनों के धर्मी ठहराने वाले पर विश्वास करता है, उसका विश्वास उसके लिए धार्मिकता गिना जाता है. ഈ ഒരു കാര്യം നമ്മൾ ന്യായാലയത്തിൽ പോയാൽ പോലും ആ വ്യക്തിക്ക് നീതി കിട്ടത്തില്ല. ये बात को, ये वाक्य को पढ़कर ये जगत का न्यायालय में कोर्ट में जाएगा तो उसको इंसाफ नहीं मिलेगा. കാരണം ഒരു അഡ്വക്കേറ്റ് ഒരാളെ സംരക്ഷിക്കാൻ നിന്നാൽ ആ വ്യക്തി വളരെ കുറ്റക്കാരനാണെന്ന് ആ ന്യായാലയത്തിലുള്ള എല്ലാവർക്കും അറിയാമെങ്കിലും ആ വ്യക്തി എങ്ങനെ ആ വക്കീല് ഡിഫെൻഡ് ചെയ്യും? तो अभी देखो, एक गुनहगार आया है और वो न्यायालय में है और उस न्यायालय में सब लोगों को मालूम है ये गुनहगार है, बहुत बड़ा जुर्म किया है. तो उसके लिए वकील उसके लिए किस तरह वकालत करेगा? कैसे उसको छुड़ाएगा?
എന്നാൽ കർത്താവ് നമുക്ക് വേണ്ടി നമ്മൾക്ക് വേണ്ടി ഡിഫെൻഡ് ചെയ്യുമ്പോൾ परंतु प्रभु जब हमारे लिए खड़े होकर हमारे लिए जब वो वकालत करता है, നമ്മൾ നല്ലവരായതുകൊണ്ടല്ല, हम लोग अच्छे लोग हैं इसके लिए नहीं, എന്നാൽ കർത്താവിന്റെ മഹാപുരോഹിതന്റെ ശ്രേഷ്ഠതയാണ് അവിടെ ഒരു കുറ്റക്കാർക്കും കുറ്റം വിധിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. परंतु ये महायाजक का श्रेष्ठता और उनका मनोहरता है कि दोषी लोग भी वहां पर खड़े होकर भी कोई भी लोग वो दोषी और गुनहगारों के ऊपर उंगली नहीं उठाता. ഇതിന്റെ മഹത്വം നമ്മൾ മനസ്സിലാക്കുന്നു. इस बात का महत्व आप लोग समझते हैं क्या? റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായം रोमियो का पुस्तक 8वां अध्याय അതിന്റെ 32-33 വായിച്ചാൽ उसका 32 और 33 पढ़ते समय में 8 का 32-33 जिसने अपने निज पुत्र को भी न रख छोड़ा, हाँ। परंतु उसे हम सबके लिए दे दिया, वह उसके साथ हमें और सब कुछ क्यों न देगा? परमेश्वर के चुने हुए पर दोष कौन लगाएगा? परमेश्वर ही है जो उनको धर्मी ठहराने वाला है. മതി. 네. 32-ാമത്തെ വാക്യത്തിൽ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചു, ഇവിടെ പറയുന്ന ഒരു കാര്യമുണ്ട്. ഇവിടെ തന്റെ സ്വന്തം മകനെ പോലും ആദരിക്കാതെ എന്ന് പറയുമ്പോൾ, तो वहां पर 32 में पढ़ते समय में परमेश्वर ने अपने इकलौते पुत्र को भी ना रख छोड़ा, കാരണം ഇവിടെ ഈ പുത്രനെ സഹിക്കാൻ, ഈ പുത്രന് ഇവിടെ കഷ്ടപ്പെടേണ്ടി വരും. ഈ അധർമ്മ ലോകോക്കെ അവർക്ക് വേണ്ടി ന്യായീകരിക്കണമെങ്കിൽ, അവരെ നീതീകരിക്കണമെങ്കിൽ ഒരു നീതിമാൻ ഇവിടെ കഷ്ടപ്പെടേണ്ടി വരും. तो यहाँ पर प्रभु का अवस्था यहाँ पर समझना है. ये प्रभु जो धर्मी है, जो सच्चा है, वो इस दुनिया में आकर कष्ट सहते समय में किन लोगों के लिए कष्ट सह रहे हैं? ये अधर्मी और पापी लोगों को. और वो प्रभु यीशु मसीह कष्ट सहने के द्वारा ये अधर्मी लोग धर्मी ठहराए जाएंगे. ഇവിടെ ഒരു കാര്യമുണ്ട്. यहाँ पर एक बात है, ഇവിടെ അധർമ്മിയായ, ഇവിടെ निधि അല്ല, അഭക്തരെ ന്യായീകരിക്കുന്ന ദൈവത്തെ കുറിച്ച് നമ്മൾ കണ്ടു. हमने जैसा देखा अभक्त को परमेश्वर धर्मी ठहराता है. ഇത് വളരെ കോൺട്രഡിക്ടറി ആയ, വളരെ എതിർ നിൽക്കുന്ന ഒരു വശമാണ്. ये एक विरुद्ध बात है. अभक्त को धर्मी ठहराना बोला तो वो सही बात नहीं, विरुद्ध बात है वो. എന്നാൽ ഇതിനേക്കാളും വലിയൊരു കാര്യമാണ്. परंतु इससे भी बड़ा घटना हुआ. അത് നമുക്ക് വായിക്കാം. 2 കൊരിന്ത്യർ 5:21. दूसरा कुरिन्थियों 5 का 21 में हम पढ़ते हैं. जो पाप से अज्ञात था, मैं उसी को उसने हमारे लिए पाप ठहराया कि हम उसमें होकर परमेश्वर की धार्मिकता बन जाए. यस मैं ഇവിടെ വലിയൊരു ഒരു ന്യായീകരണം ഇവിടെ കിട്ടുന്നില്ല. तो यहाँ पर भी एक बहुत बड़ा एक इंसाफ का बात वहां पर नहीं हो रहा. ഒരു പാപവും ചെയ്യാത്തൊരു വ്യക്തി, एक व्यक्ति जिसने कोई पाप नहीं किया हो, പാപം എന്തെന്നറിയാൻ മേലാത്ത വ്യക്തി, मतलब ऐसा व्यक्ति जो पाप क्या है जानता नहीं, പാപത്തോട് യാതൊരു ബന്ധവുമില്ലാത്തൊരു വ്യക്തി, पाप के साथ कोई रिश्ता नहीं है, ആ വ്യക്തിയെ പാപമാക്കി എന്ന് പറയുന്നത് ഒരു വലിയ അന്യായം. ये वो ऐसा व्यक्ति को पाप ठहराया गया बोला तो वही बात में वो व्यक्ति के जीवन में कितना बड़ा अन्याय हुआ है. എന്റെ ഒരു കസിൻ ബ്രദറിന് 4 പിള്ളേരുണ്ട്. मेरा एक कजिन भाई है, उसको 4 बच्चे हैं. വേറൊരു കസിൻ ബ്രദറിന് ഒരു കൊച്ചു പോലും ഇല്ല. और दूसरा भी एक कजिन भाई है, उसको एक भी बच्चा नहीं है. അപ്പൊ ഞാൻ ഇവരുടെ കൺവേഴ്സേഷനിൽ ഞാൻ ഇങ്ങനെ ശ്രദ്ധിച്ചൊരു കാര്യം ഞാൻ तो പറയാം. ये दोनों भाई लोगों ने एक बात करते समय में मैंने ध्यान से एक बात सुना. ഒരു कुഞ്ഞു പോലും ഇല്ലാത്ത അവര് പറയുകയാണ്, जिसके पास एक भी बच्चा नहीं है वो कहता है അവർക്ക് 4 പിള്ളേരുണ്ട്, എനിക്ക് ഒരു കൊച്ചെങ്കിലും തന്നിരുന്നു. और उन लोग के पास तो 4 बच्चे हैं, अगर एक मुझे मिल जाता तो. എന്നാൽ ഈ 4 പേരുള്ള അപ്പനും അമ്മയുടെ അടുത്ത് നമ്മൾ പോയി പറയുകയാണ്, നിങ്ങൾക്ക് 4 ഇല്ലേ, ഒരെണ്ണമെങ്കിലും ഇവർക്ക് കൊടുത്തു. तो अगर ऐसा हालात में हम जाकर बोलते हैं जिसके पास 4 बच्चे हैं, देखो आपके पास 4 बच्चे हैं ना, एक बच्चा दे दे उसको जिसके पास नहीं है, അവരങ്ങനെ കൊടുക്കുവോ? वो लोग देंगे क्या? कभी नहीं. എന്നാൽ നമ്മുടെ സ്വർഗത്തിലെ പിതാവിന് ഒരു മകനേ ഉള്ളായിരുന്നു. परंतु हमारा स्वर्गीय पिता के पास एक ही पुत्र था. 4 പിള്ളേരില്ല. 4 और 3 बच्चे और है नहीं, ऐसा नहीं है. 2 പിള്ളേരില്ല. और 2 बच्चे हैं, ऐसा नहीं है. ഒരു മകൻ. एक ही बेटा. ആ ഒരു മകനെ യാഗപീഠത്തിൽ വെക്കാൻ പിതാവിന്റെ ഹൃദയം കാണിച്ച ആ വിശാലത, तो उस एकलौता पुत्र को वेदी में रखकर उसको जलाकर भस्म करने के लिए ऐसा मन प्रभु ने पिता परमेश्वर ने रखा. मतलब हमारा पिता परमेश्वर का मन कितना बड़ा है. ഇങ്ങനത്തെ ഒരു പ്രവേശനം, ഇത്ര വലിയ പ്രവേശനം നമുക്ക് കിട്ടാന്റെ കാരണം എന്ന് വെച്ചാൽ പിതാവിന്റെ ഹൃദയം അത്ര വലുതാ. तो जरा सोचो, स्वर्ग में हमें एकदम बिंदास एकदम आदर के साथ प्रवेश करने के लिए मिल रहा है बोला तो उसका कारण क्या है? हमारा स्वर्गीय पिता का मन उतना बड़ा है. മുടിയനായ പുത്രന്റെ ഒരു കാര്യത്തിൽ നമുക്കത് വായിച്ചാൽ ഒരു കാര്യം ഞാൻ പറഞ്ഞുതരാം. उड़ाव पुत्र का विषय में वहां पर एक बात पढ़ते समय में हम देखते हैं, എല്ലാവരും ഒത്തിരി വട്ടം വായിച്ച കാര്യം. हमने वो वाक्यों को बहुत बार पढ़ा होगा, എന്നാൽ ഇവിടെ മിസ്സിംഗ് ആയ ഒരു കാര്യമുണ്ട്. पर एक बात जो नहीं दिखता वो हम देखते हैं लूका 15 में. ലൂക്കോസിന്റെ സുവിശേഷം 15-ാം അധ്യായം 15 अध्याय അതിന്റെ 18-ാമത്തെ വാക്യം വായിച്ചാൽ, उसका 18 वाक्य पढ़ते समय में, मैं अब उठकर अपने पिता के पास जाऊंगा और उससे कहूंगा कि पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है
आगे अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाओ, उसे अपने एक मजदूर के समान रख ले। മതി. ഈ ഒരു കാര്യം ഈ ഒരു മകൻ ഇങ്ങനെ ചിന്തിച്ച കാര്യം. ये क्या है, वो बेटा सोच रहा है. എന്നിട്ട് അപ്പന്റെ അടുത്ത് പോയി. फिर वो पिता के पास पहुंचा. എന്നാൽ ഈ ചിന്തിച്ച കാര്യമാണോ അപ്പനോട് പറഞ്ഞത്? परंतु जो बातें क्या बातें सोच कर रखा था, वो सब बात बोल पाया क्या, हम देखेंगे അതിന്റെ 20ാമത്തെ വാക്യം. 20 से. तब वह उठकर अपने पिता के पास चला। वह अभी दूर ही था कि उसके पिता ने उसे देखकर तरस खाया और दौड़कर उसे गले लगाया और बहुत चूमा। पुत्र ने उससे कहा, पिताजी, मैंने स्वर्ग के विरोध में और तेरी दृष्टि में पाप किया है और अब इस योग्य नहीं रहा कि तेरा पुत्र कहलाओ। മതി. बस बस. കണ്ടോ, ഈ വാക്യവും ഈ 21ാമത്തെ വാക്യവും 18ാമത്തെ വാക്യവും തമ്മിലുള്ള ബന്ധം കണ്ടോ? देखो अभी वो 21वां वाक्य और 19वां वाक्य में वो रिश्ता देख रहे हैं आप लोग. 18ാമത്തെ വാക്യത്തിൽ ആ മകൻ പറയുക ഇങ്ങനെയാ പറയുന്നത്. 18वां वाक्य में ऐसा कहता है, ഞാനിങ്ങനെ പറയും അപ്പനോട്, ഞാൻ അവിടെ ചെല്ലുമ്പോ, അപ്പ ഞാൻ നിന്നോടും പാപം ചെയ്തു, നിന്നോടും സ്വർഗത്തോടും പാപം ചെയ്തു. वो मन में कहता है कि हे पिता, मैं आपसे और स्वर्ग से मैंने पाप किया हूँ ഞാൻ നിന്റെ മകൻ എന്ന് വിളിക്കപ്പെടാൻ യോഗ്യനല്ല. और मैं आपका पुत्र कहलाए जाने के लिए भी योग्य नहीं हूँ. എന്നാൽ നിന്റെ വീട്ടിലെ ഭവനത്തിലെ വേലക്കാരെ പോലെ എന്നെ കണ്ടാൽ മതി. इसीलिए तो आप क्या करना, मुझे आपका घर का एक किराया का नौकर के समान देख लेना. എന്നാൽ ഈ മകൻ അവിടെ ചെന്ന് യഥാർത്ഥത്തിൽ എന്തുവാ സംഭവിച്ചെന്നറിയാം? परंतु जब बेटा वापस आते समय में वहां पर घटना क्या हुआ, ഈ മകൻ ഇങ്ങനെ പറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കെ जब यह बेटा ये जो बातें मन में तैयार करके रखा था बोलने के लिए, वो बोल ही रहा था, ഞാൻ നിന്റെ മകൻ എന്ന് വിളിക്കപ്പെടാൻ യോഗ്യനല്ല എന്ന് പറഞ്ഞപ്പോൾ തന്നെ അടുത്ത സ്റ്റേറ്റ്മെന്റ് പറയാൻ പിതാവ് അനുവദിച്ചില്ല. ഉടനെ തന്നെ പിതാവ് കെട്ടിപ്പിടിക്കുന്നു. तो वहां पर देखो, मैं तेरा बेटा बोलने के लिए भी योग्य नहीं हूं करके उतना बोलते ही पिता उसको रोकता है और उसको गले मिलता है. അടുത്ത സ്റ്റേറ്റ്മെന്റ് പറയാൻ പോവുകയായി മകൻ. मतलब अभी अगला शब्द अभी बोलने जा रहा है, ഞാൻ നിന്റെ ഭവനത്തിലെ വേലക്കാരെ പോലെ എന്നെ ആക്കിയാൽ മതി. अपना घर में जो किराए का नौकर है ना, वैसे ही स्थान दे दो. वो शब्द बोलने जा रहा था, എന്നാൽ അത് പറയാൻ പിതാവ് അനുവദിച്ചില്ല. परंतु वो बात बोलने के लिए पिता ने अनुमति नहीं दिया, കാരണം അത് കേൾക്കാനുള്ള ക്ഷമത പിതാവിനില്ല. क्योंकि वो बात सुनने के लिए पिता बर्दाश्त नहीं कर सकता. അത്ര സ്നേഹമുള്ള പിതാവാണ് നമ്മൾ. उतना बड़ा प्रेम है पिता का प्रेम. ഇങ്ങനത്തെ ഒരു പിതാവിന്റെ മുൻപിൽ വരാൻ ഫിന്നി പറഞ്ഞതുപോലെ നമ്മൾക്ക് എന്തിനാ നമുക്കൊരു പ്രയാസം? तो इसीलिए जैसा फिन्नी भाई ने भी कहा, ऐसा महान और दयालु और प्रेम से भरा हुआ पिता के पास आने के लिए हम क्यों हिचकते हैं, क्यों हमें तकलीफ होता है. നമ്മുടെ ഈ പിതാവിന്റെ സ്നേഹം മനസ്സിലാക്കിയ ഒരു മകനും ഒരു ദിവസം പോലും ഈ പിതാവിനോട് സംസാരിക്കാതിരിക്കത്തില്ല. जो कोई पिता का सच्चा प्रेम या इतना बड़ा खुला प्रेम देखने के बाद वो एक दिन भी पिता से बात किए बगैर चुप नहीं रहेगा. हर दिन वो यत्न करेगा पिता से बात करने को. ഇസ്രായേൽ ജനം വളരെ മോശപ്പെട്ട രീതിയിൽ അവർ പാപം ചെയ്ത് ദൈവത്തോട് മാറി നിന്നു. इसराइल के जीवन में उन लोगों ने बहुत गुनाह किया और प्रभु के खिलाफ होकर प्रभु से दूर हो गए. എന്നാൽ കർത്താവ് എന്തോ പറയുന്നതെന്നറിയോ? परंतु उस समय में प्रभु क्या कहता है, ഞാൻ ഇസ്രായേൽ ജനത്തോട്, എന്നോട് ഇങ്ങനെ മറുതലിക്കുകയും എതിർക്കുകയും ചെയ്യുന്ന ജനത്തോട് ഞാൻ എന്റെ കൈ ഇടവിടാതെ നീട്ടിക്കൊണ്ടിരിക്കുകയാണ്. मैं ये इस्राएल जो तुम हमेशा मेरे विरुद्ध रहते हो और हमेशा मेरे खिलाफ बलवा करते हो, इस इस्राएल के ऊपर मैं मेरा हमेशा हाथ इनके ऊपर बिना हटाए मैं निरंतर मैं उनके ऊपर रखूंगा. അത് നമുക്ക് വായിക്കാം. യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 65 അധ്യായം यशायाह का पुस्तक 65 अध्याय में അതിന്റെ 2ാമത്തെ വാക്യം. उसका 2 में हम पढ़ते हैं. 65 का 2. मैं एक हठीली जाति के लोगों की ओर दिन भर हाथ फैलाए रहा, जो अपनी युक्तियों के अनुसार बुरे मार्गों में मज़े। चलते हैं। बस ഈ ഒരു വാക്യത്തിന്റെ ഫ്രെയിമിംഗ് കണ്ടോ? ये वाक्य देखो किस रीति से लिखा गया है. ഇവിടെ എന്തോ ഈ യെശയ്യാ പ്രവാചകൻ പറയാൻ ഉദ്ദേശിക്കുന്നത്? मतलब यशायाह भविष्यवक्ता क्या कहना चाहता है. ഇവിടെ ഇങ്ങനെ കർത്താവിനോട് മറുതലിക്കുന്നവരോട് കർത്താവ് എങ്ങനെയാണ് ഇടപെടുന്നത്? तो ये बलवा करने वाले या प्रभु के विरुद्ध रहने वाले लोगों के खिलाफ परमेश्वर का मनावस्था कैसा है. കർത്താവ് ദൈവം എപ്പോഴും ഇങ്ങനത്തെ മറുതലിക്കുന്ന ഇസ്രായേലിന്റെ എതിരെ എപ്പോഴും ഇടപെടാതെ ദിൻ ഭർ, ആ ഒരു വേർഡ് കണ്ടോ, ഒരിക്കലും ആ ദിവസം മുഴുവനും കൈ നീട്ടിക്കൊണ്ടിരിക്കുക. बल्कि वहां पर ऐसा विरुद्ध लोगों के सामने भी यहोवा परमेश्वर क्या करता है, दिन भर निरंतर अपना हाथ फैलाए रखा है उनके ऊपर. ഏറ്റവും വലിയ സ്നേഹത്തിന്റെ ഒരു ഭാഷ എന്താണെന്നറിയാമോ? सबसे बड़ा प्रेम का भाषा क्या है. ഒരു കുറ്റം ചെയ്യുന്ന ഒരു യോഗ്യതയും ഇല്ലാത്ത ഒരു മകൻ വീട്ടിൽ വരുമ്പോൾ एक ചെയ്യുന്ന ഒരു एक बेटा जो बहुत गुनाह और गलती करता है, ऐसा बेटा जब घर पे आता है, ആ വീട്ടിലെ അപ്പൻ രണ്ട് കൈയും സ്വീകരിച്ച് രണ്ട് കൈയും വിടർത്തിക്കൊണ്ട് ആ മകനെ സ്വീകരിക്കുന്നതിനേക്കാൾ വലിയ സ്നേഹം
വേറൊന്നുമില്ല. तो ऐसा गुनहगार और ऐसा बेटा जो हमेशा विरुद्ध काम करता है, ऐसा बेटा जब घर पे आते समय में भी सच्चा प्रेम क्या है, वो पिता हाथ फैलाकर आजा बेटे मेरे घर पे आ गले लगाता है, वो है सच्चा प्रेम. നമ്മുടെ ഈ പിതാവ് എങ്ങനത്തെ പിതാവാണെന്നറിയാമോ? हमारा पिता किस तरह का पिता है? दिन भर എല്ലാ ആ ദിവസത്തിന്റെ മുഴുവൻ സമയവും ഇങ്ങനെ കൈനീട്ടിയിരിക്കുകയാണ്. वो दिन भर अपना हाथ फैलाए रखा है. നമ്മൾ എത്ര സമയം നമ്മൾ കൈനീട്ടിയിരിക്കും? हम लोग एक दिन में कितने बार हाथ को सीधा रख सकते हैं? 5 മിനിറ്റ് 10 മിനിറ്റ് ज्यादा से ज्यादा 5 मिनट या 10 मिनट അരമണിക്കൂർ या आधा घंटा. അതിൽ കൂടുതൽ നമുക്ക് പറ്റത്തില്ല. उसके बाद नहीं होगा. നമുക്ക് കൈ വേദന എടുക്കും. हमारा हाथ दर्द होगा. ദൈവത്തിന്റെ കൈ വേദന എടുക്കുന്നില്ലായിരിക്കും അല്ലേ? पर आपको क्या लगता है, तो परमेश्वर का हाथ भी दर्द नहीं होता रहेगा ना? അങ്ങനല്ല. ऐसा नहीं है. ഇതെന്തോ ഇവിടെ तो കാണിക്കുന്നു. ये क्या दिखाता है वो? വേദന എടുത്താലും കുഴപ്പമില്ല, ഞാൻ എന്റെ മകന്റെ മേൽ അല്ലെങ്കിൽ എന്റെ എതിരെ വരുന്ന ഏതൊരു റെബല്യസ് ആയ ആൾക്കാർ ആണെങ്കിലും ഞാൻ എന്റെ കൈ വിടർത്തി തന്നെ നിൽക്കും. ഞാൻ സ്വീകരിക്കാൻ മനസ്സുള്ളവനാണ്. तो मतलब प्रभु का मन क्या दिखाता है? ये लोग जब मेरे खिलाफ बलवा करते हैं, मेरे खिलाफ ठट्टा करते हैं समय में, परमेश्वर को वेदना हो रहा है, परमेश्वर को दर्द हो रहा है, परंतु कितना भी वेदना हो, कितना भी दर्द हो, मैं मेरा हाथ जो इनके लिए स्वीकारने के लिए सीधा रखा है, मैं कभी नहीं झुकाऊंगा. യെശയ്യാ പ്രവാചകൻ ഒരു കാര്യം പറയുന്നുണ്ട്. यशायाह भविष्यवक्ता एक बात कहता है, നമുക്ക് സംസാരിക്കാം. आओ हम बात करते हैं. അത് വലിയൊരു പ്രയോഗമാണ്. वो एक बड़ा शब्द है. നമ്മുടെ ദൈവസന്നിധിയിൽ വന്ന് എന്തുവാ സംസാരിക്കുന്നത്? हम लोग परमेश्वर की उपस्थिति में आकर क्या बात करेंगे? നമ്മൾ പറയും കർത്താവേ ഈ ദിവസം എന്നെ ഇങ്ങനെ ആക്കണം, എന്നെ ഈ രീതിയിൽ എന്നെ നടത്തണമേ എന്നൊക്കെ നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കും. हम लोग शायद क्या प्रार्थना करके बोलेंगे, प्रभु आज का दिन मुझे ऐसा चलाना, वैसा चलाना, ये सब बातें मेरे जीवन में होना चाहिए, ऐसा करना प्रभु. നമുക്കൊരു നല്ല ഭാവി ഉണ്ടാകാൻ വേണ്ടി പല പ്രാർത്ഥനകളും നമ്മൾ പ്രാർത്ഥിക്കും. हमारा कितने बार हमने प्रार्थना किया होगा कि हमारा भविष्य को अच्छा भविष्य बनाना, एकदम अच्छा भविष्य रहना चाहिए करके प्रार्थना किया होगा. എന്നാൽ യെശയ്യാ പ്രവാചകൻ പറയുന്നത് നമ്മൾ കർത്താവിന്റെ സന്നിധി വരുമ്പോൾ നമുക്ക് സംസാരിക്കാൻ ഒരു വിഷയമുണ്ട്. परंतु यशायाह भविष्यवक्ता वो कहता है, हम जब परमेश्वर की उपस्थिति में आते समय में बात करने के लिए कुछ है. നമുക്കത് വായിക്കാം. യെശയ്യാ പ്രവചനം 1-ാം അധ്യായം यशायाह का पुस्तक पहला अध्याय, അതിന്റെ 18-ാമത്തെ വാക്യം. उसका 18वां वाक्य. यहोवा कहता है, आओ हम आपस में वाद विवाद करें. तुम्हारे पास चाहे लाल रंग के हो तो भी वे हिम के समान उजले हो जाएंगे, और चाहे अरवानी रंग के हो तो भी वे ऊन के समान श्वेत हो കണ്ടോ? जाएंगे. ഇവിടെ കണ്ടോ? ഈ വാക്യം കണ്ടോ? ഇവിടെ കർത്താവ് പറയുക, ഇവിടെ യഹോവ പറയുകയാണ് നമുക്ക് സംസാരിക്കാം. तो यहाँ पर यहोवा क्या बोलते हैं? आओ तो हम चलो बात करते हैं, थोड़ा तर्क करते हैं, बात विवाद करते हैं. നമ്മുടെ കർത്താവിന്റെ സന്നിധിയിൽ ഫിന്നി പറഞ്ഞ പോലെ നമ്മൾ എന്താ പോകാത്ത ഗിൽറ്റി ഫീൽ ചെയ്യുന്നുണ്ട്. परंतु जैसा हमने सुना, हम प्रभु के पास क्यों जाने नहीं होता? क्योंकि हमें दोष लगता है, अरे कुछ तो गलती किया बोल के हम डर लगते हैं, फिर प्रभु के पास जाने हिम्मत नहीं होता. എന്നാൽ യെശയ്യാ പ്രവാചകൻ പറയുക, വാ നമുക്ക് സംസാരിക്കാം. परंतु यशायाह में अभी इधर क्या लिखा है? तुम लोग आओ, നമുക്ക് സംസാരിക്കാം. आओ, हम आओ, बात करते हैं ना, आओ. ഏതെങ്കിലും ഒരു സഹോദരന്റെ വീട്ടിൽ ചെന്ന് നമ്മൾ നമ്മുടെ പാപങ്ങൾ സംസാരിക്കാറുണ്ടോ? क्या कोई भी हम लोग कोई भी भाई के घर में जाकर हमने जो किया हुआ पाप और गुनाह का बातें जाकर वो भाई के साथ जाके बात करेंगे क्या? നമ്മൾ ആ വീട്ടിൽ പോയി കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ എത്ര നല്ലവരാണെന്ന് അവിടെ പറയാൻ ആഗ്രഹിക്കും. बल्कि उस घर में जाने के बाद हम अपना खुद का कितना अच्छे से तारीफ कर सकते हैं, वो सब कारण ढूंढेंगे हम लोग. ഇത് തന്നെയാ നമ്മൾ ദൈവസന്നിധിയിലും ചെയ്യുന്നുവെങ്കിൽ यही बात अगर हम प्रभु के पास आकर कर रहे हैं तो നമ്മൾ ദൈവത്തെ മനസ്സിലാക്കിയിട്ടില്ല. हमने प्रभु को अभी तक समझा नहीं है. നമ്മുടെ അന്തരങ്ങൾ നമ്മളെക്കാട്ടിലും നന്നായി അറിയുന്ന കർത്താവിന് हमारा अंदरूनी भाग जो हमारे बारे में पहचान रखता है, उससे भी अच्छे से गहराई से जानता है हमारा परमेश्वर हमारे बारे में. ഈ കർത്താവ് പറയുകയാണ്, നിങ്ങൾ വാ നമുക്ക് സംസാരിക്കാം. ये प्रभु कहता है, तुम लोग आओ, हम लोग बात करते हैं. ഇവിടെ സംസാരിക്കുന്ന വിഷയം അത്ര നല്ലതല്ല. इधर क्योंकि अभी जो नीचे का जो विषय है वो अच्छा नहीं है, ഇവിടെ സംസാരിക്കുന്ന വിഷയം നമ്മുടെ പാപങ്ങളെ കുറിച്ച്. क्योंकि विषय क्या है? पाप के बारे में. എന്നാൽ ഒരു കാര്യമുണ്ട്, परंतु एक बात है, ഈ വ്യക്തിയോട് സംസാരിച്ച ഈ വ്യക്തി ആരോടും പറയത്തില്ല. हमारा प्रभु के साथ हम जो भी बातें बोलेगा तो ये प्रभु और किसी को जाकर बोलेगा नहीं. നമ്മൾ വേറൊരു വീട്ടിൽ സംസാരിക്കാൻ പോയെന്നിരിക്കട്ടെ, हम लोग सोचो कि दूसरा घर में जाके बात किया നമ്മൾ ഇന്ന വ്യക്തിയുടെ ഒരു കുറ്റം പറഞ്ഞാൽ और ये एक भाई के पास जाकर कुछ गलतियां बता दिया, ആ വ്യക്തി കേട്ട് കഴിഞ്ഞിട്ട് ഭയങ്കര ഒരു എന്തോന്നില്ലാത്തൊരു സന്തോഷം വേറൊരു സഹോദരനോട് പറയാം. वो बात सुनने के बाद क्या होगा? वो तीसरे भाई को जाकर एकदम खुशी से आनंद से जाकर वो पहला भाई का गलती बताने के अंदर एक बहुत आनंद आता है गलती बताने के लिए. അങ്ങനത്തെ പ്രകൃതിയും സ്വഭാവമുള്ളവരാ നമ്മൾ. इस तरह का प्रकृति और स्वभाव से भरे हुए हैं हम लोग. എന്നാൽ കർത്താവിന്റെ സ്വഭാവത്തിന്റെ വിശേഷത കണ്ടോ? परंतु प्रभु का स्वभाव का खासियत क्या है? നമ്മൾ മോശപ്പെട്ടവരാണെന്ന് നമ്മുടെ തൊട്ടടുത്ത് നമുക്കറിയാം, സഹോദരന്മാരും
എല്ലാവരും പറയുന്നത് ഞാൻ ഇങ്ങനെ കേട്ടിട്ടുണ്ട്, നമ്മുടെ ഭാര്യയ്ക്ക് പോലും അറിയത്തില്ല നമ്മൾ എത്ര മോശപ്പെട്ടവരാണ്. परंतु हमारे जीवन में कहावत है ना कि मैं कितना गंदा हूं करके मेरा पत्नी भी शायद नहीं जानता, लेकिन കർത്താവിന് അറിയാം. परंतु प्रभु जानता है. എന്നാൽ കർത്താവ് ഇത് അറിഞ്ഞിട്ടും പറയുകയാണ്. परंतु ये बात प्रभु जानकर भी प्रभु कहता है വാ നമുക്ക് സംസാരിക്കാം. आओ हम लोग बात करते हैं. നിന്റെ പാപമല്ല ഇവിടെ വിഷയം. तेरा इधर विषय तेरा पाप नहीं है. നിന്റെ പാപം എത്ര കടിച്ചുമപ്പായാലും, तेरा पाप कितना भी घोर लाल क्यों ना हो, ഇത് ഹിമം പോലെ വെളുക്കും. मैं उसको श्वेत कर दूंगा. ആ കഴിവുള്ള കർത്താവിന്റെ അടുക്കലാണ് നമ്മൾ വന്നിരിക്കുന്നത്. ऐसा काबिल था, लाल को श्वेत करने वाला काबिल था वाला परमेश्वर के पास आ रहे हैं हम. ഈ കർത്താവിന്റെ മുൻപിൽ നമ്മൾ വരുമ്പോൾ എന്തിനാ പ്രിയപ്പെട്ടവരെ നമ്മൾ ഇത്ര വിഷമിക്കും? तो फिर ये ऐसा प्रभु, महान प्रभु के पास आने के लिए क्यों हमारे जीवन में इतना व्याकुलता है? നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. एक वाक्य हम पढ़ेंगे, സെക്കറിയാവിന്റെ പുസ്തകം जकरिया का पुस्तक 3-ാം അധ്യായം, 3 अध्याय, അതിന്റെ 1-ാമത്തെ വാക്യം. उसका 1 पढ़ेंगे. 3-ന്റെ 1. 3 का 1 जकरिया. उसने यहोशू महायाजक को यहोवा के दूत के सामने खड़ा हुआ मुझे दिखाया और शैतान उसकी दाहिनी ओर उसका विरोध करने को खड़ा था. ആ ഇവിടെ കണ്ടോ, സാത്താൻ ഇവിടെ ആരോപിക്കാൻ നിൽക്കുക. शैतान उसका विरुद्ध बातें करने के लिए उसके उधर खड़ा था. ഈ ഒരു രംഗം ആരോപ് ഒരിക്കലും ലഗാനെ. നമ്മൾ പുതിയ നിയമത്തിൽ കാണുന്നില്ല. इस तरह का आरोप लगाने का विषय कि आरोप लगाकर कुछ गुनाह निकले, ऐसा नए नियम में हम नहीं देखते. എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ പുതിയ നിയമത്തിൽ കാണാത്തത്? ऐसा क्यों नहीं हम देखते? പഴയ നിയമത്തിൽ ഇങ്ങനത്തെ ഒരു രംഗം കാണുന്നുവെങ്കിൽ പുതിയ നിയമത്തിൽ അതേ സാത്താൻ ഇല്ലേ? क्योंकि क्या पुराने नियम का जो शैतान है वो नए नियम में भी वही शैतान नहीं है क्या? वही है. അതാ നമ്മൾ വായിച്ച റോമാലേഖനം 8-ാം അധ്യായത്തിൽ वही हमने रोमे 8 में क्या पढ़ा? നമ്മളെ നീതീകരിക്കുന്നത് ദൈവമാണ്. ആര് നമ്മളെ കുറ്റം വിധിക്കും? अगर परमेश्वर ने जिन्होंने हमें धर्मी ठहराया है तो दोष कौन लगा सकता है? എന്നാൽ ആ മഹാപുരോഹിതന്റെ ശുശ്രൂഷ ഈ സമയത്തില്ലായിരുന്നു. परंतु जो नए नियम में महायाजक का सेविका जो वहां पर हम देखते हैं वो इन दिनों में नहीं था. ഇത് തന്നെ മഹാപുരോഹിതനാ. और ये स्वयं एक महायाजक होकर भी ഈ മഹാപുരോഹിതനെ കുറ്റം വിധിക്കാനായിട്ട് സാത്താൻ വന്ന് നിൽക്കുക. ये महायाजक के खिलाफ दोष लगाने के लिए, आरोप लगाने के लिए शैतान वहां पर आ गया. ഇതെന്തുവാ പ്രശ്നം ഇവിടെ? यहाँ पर विषय क्या है? ഇവിടെ ഈ മഹാപുരോഹിതൻ ഇട്ടിരിക്കുന്ന വസ്ത്രത്തിനെ ചൂണ്ടിക്കാണിച്ച ഇവിടെ സാത്താൻ വരുന്നത്. तो मुद्दा वहां पर विषय ये हो गया कि जो वस्त्र उसने पहना है वो वहां पर विषय आ गया. എന്തുകൊണ്ടാ ഇതിങ്ങനെ സംഭവിക്കുന്നത്? और ये ऐसा क्यों हो रहा है? ഇതിന്റെ മേളത്തെ അധ്യായങ്ങൾ വായിച്ചാൽ നമ്മൾക്ക് മനസ്സിലാവും. ऊपर के अध्यायों को पढ़ेंगे तो हमें मालूम पड़ेगा ഇത് ഈ പുരോഹിതന് ये याजक, അവിടെ അവരുടെ ഇത് പിടിക്കപ്പെട്ടു. उनका नगर पकड़ाया गया था. എന്നിട്ട് ഇവര് പെട്ടെന്ന് ആലയം സ്ഥാപിക്കാനുള്ള वो लोग वापस आ रहे हैं और कैसा भी करके मंदिर को पुनर्स्थापित करें, क्योंकि टूटा फूटा था, उसको वापस सीधा करने का पीछे यत्न में रख गए वो लोग. അപ്പം ഈ ഒരു തിരക്കിനിടയിൽ इसकी भागदौड़ में ഈ മഹാപുരോഹിതന്റെ വസ്ത്രം മാറാനും മഹാപുരോഹിതന്റെ വസ്ത്രത്തിന്റെ വിളമ്പ് നമുക്കറിയാം. പുറപ്പാട് പുസ്തകം 28-ാം അധ്യായത്തിൽ എങ്ങനെ ആയിരിക്കണം ഒരു മഹാപുരോഹിതന്റെ വസ്ത്രം നമുക്കറിയാം. निर्गमन का पुस्तक 28वां अध्याय में हम जानते हैं, हम लेंगे नहीं, वहां पर महायाजक का वस्त्र कैसा होना चाहिए करके हम पढ़ते हैं. परंतु ये महायाजक बहुत कामों में व्यस्त होने की वजह से वस्त्र बदलकर या शुद्ध वस्त्र पहनने के लिए समय नहीं था. ഈ മഹാപുരോഹിതൻ ഇട്ട വസ്ത്രം അത്ര നല്ലതല്ലായിരുന്നു. और जो वस्त्र उसने पहना था वो अच्छा नहीं था. നോക്കണം, ഇവിടെ സാത്താന് മഹാപുരോഹിതനെ കണ്ടും നന്നായി അറിയാം എങ്ങനെ വരണോ ദൈവസന്നിധി. जरा मतलब यहाँ पर देखो ना, शैतान को महायाजक से भी अच्छी तरह से मालूम है परमेश्वर को उपस्थिति में आना है तो कैसा आना है करके. वो ज्यादा जानकारी शैतान को है, നമുക്ക് പോലും അത്ര നന്നായി അറിയത്തില്ല. क्योंकि हमको भी नहीं मालूम कैसा आना है करके, बट शैतान को मालूम है. എന്നാൽ ഇവിടെ സാത്താന് ഈ വ്യക്തിയുടെ ഈ ബാഹ്യമായ കാര്യം മാത്രമേ കാണാൻ പറ്റുന്നുള്ളൂ. परंतु यहाँ पर विषय क्या है? शैतान से बाहरी रूप से वो व्यक्ति का गलतियां देख सकता है. എന്നാൽ ഒരിക്കലും परंतु कभी भी യോശുവനെ ദൈവം ഒരിക്കലും അവിടെ വന്ന് നിന്റെ വസ്ത്രം ആണല്ലോ അതുകൊണ്ട് നീ വസ്ത്രം പോയി മാറിയിട്ട് വാ എന്നൊന്നുമല്ല പറയാൻ. परंतु यहोवा परमेश्वर एक बार भी योशुआ को देखकर बोलता नहीं है शीशी ऐसा वस्त्र पहना, ठीक है बदल करा, ऐसा कुछ भी नहीं कहा. ഇവിടെ വേറൊരാളിനോട് പറയുക ഇവന്റെ വസ്ത്രം എടുത്ത് മാറ്റാൻ. बल्कि किसी और को क्या आज्ञा दिया गया है, इसका वस्त्र को हटाओ. ഇതാണ് ഒരു മകൻ എന്ന നിലയിലുള്ള അംഗീകാരം. ये है एक बेटा होने का स्वीकारा जाने का आदर की बात. ആ മുടിയനായ പുത്രൻ വന്നപ്പോൾ ആ മുടിയനായ പുത്രനോട് പറയുവല്ല നീ പോയി കുളിച്ചൊരുങ്ങിയിട്ട് വരാൻ. जैसा जो उड़ाव पुत्र वो वापस लौटकर आते समय में पिताजी देखकर ऐसा नहीं बोला तू खराब है ना, जा नहा के आ, फिर गले मिलेंगे, ऐसा नहीं कहा. അവിടെ ആ പിതാവിന്റെ വീട് ഭയങ്കര സമ്പന്നനായ പിതാവാ. और ये पिता कोई छोटा मोटा व्यक्ति नहीं, बहुत ही धनवान व्यक्ति था. കുറെ നല്ല രീതിയിലുള്ള സേവകരുണ്ട് തനിക്ക്. बहुत सारा किराए
के नौकर है, बहुत सारा अन्य नौकर है, दास गुलाम है उनके पास। ആ സേവകരിൽ ഒരാളോട് പറയുക വേഗം വാ എന്നിട്ട് ഇവന്റെ वस्त्रം മാറ്റ്. और उसमें से दासों में से एक को बुलाकर क्या बोला, मेरा बेटे का जो खराब वस्त्र है उसको हटाकर एक नया वस्त्र पहनाओ। കണ്ടോ നാലാമത്തെ വാക്യം. उसका ज़करया का पुस्तक 3:4 पढ़े। तब दूत ने उनसे जो सामने खड़े थे कहा, इसके ये मैले वस्त्र उतारो। फिर उसने उससे कहा, देख मैंने तेरा अधर्म दूर किया है और मैं तुझे सुंदर वस्त्र पहना देता हूँ। യെസ്. मैं ഇവിടെ വസ്ത്രം മാറ്റപ്പെടും. तो वहां पर वस्त्रों को हटाकर नया पहनाया गया। ഇവിടെ മഹാപുരോഹിതന്റെ ഒരു ശുശ്രൂഷ നമുക്ക് കാണാൻ പറ്റുന്നു. यहाँ पर एक महायाजक का सेविका को भी हम देखते हैं। ഇവിടെ എന്തുകൊണ്ടാ ഈ മഹാപുരോഹിതനെ തന്നെ ഈ സാത്താൻ വന്ന് കുറ്റം പറയുന്നത്? तो यहाँ पर विषय ऐसा ही क्यों हुआ कि शैतान ने सिर्फ महायाजक के ऊपर ही आरोप लगा रहा है? അവിടെ അനേകർ ഈ പ്രവാസത്തിൽ നിന്നും കടന്നു വന്ന് അനേകർ ഇങ്ങനെ അശുദ്ധമായിട്ട് ഇരിക്കുകയാണ്. क्योंकि बंदीगृह से फंसकर बाहर निकलकर छुटकारा पाने के बाद बहुत लोग थे जो लौट कर आए थे और मंदिर में बहुत लोग सेवा कर रहे थे, बहुत लोग साफ सफाई कर रहे थे, बहुत लोगों का कपड़ा वस्त्र खराब हुआ था। എന്നാൽ മഹാപുരോഹിതൻ കളങ്കമാണ് എങ്കിൽ അവിടെ ഇരിക്കുന്ന എല്ലാവരും അശുദ്ധരാ. परंतु विषय यहाँ पर क्या है, यदि महायाजक ही अगर अशुद्ध है तो बाकी लोग भी अशुद्ध गिना जाएगा, क्योंकि महायाजक के वजह से सब अशुद्ध गिना जाएंगे। എന്നാൽ നമ്മുടെ മഹാപുരോഹിതൻ ഒരിക്കലും പോലും അശുദ്ധനല്ല. आमीन। परंतु हमारा श्रेष्ठ महायाजक कभी अशुद्ध बनता नहीं। അതിന്റെ പ്രത്യേകത കണ്ടോ? उनका वो है खास बात। ഇതിന്റെ അഭാവം എന്തുവാണെന്നറിയാമോ? इसका कमी क्या था അഭാവമല്ല, ഇതിന്റെ പരിണാമം और എന്തുവാണെന്നറിയാമോ? इसका परिणाम क्या हुआ कि हमारा प्रभु कभी अशुद्ध नहीं हो सकता। ഇനി അവനെ സേവിക്കുന്ന സഹയാജകന്മാരും ഒരിക്കലും ഇനി അശുദ്ധരാവുന്നില്ല. अभी क्योंकि ये हमारा श्रेष्ठ महायाजक अशुद्ध नहीं है, इसलिए प्रभु के साथ रहकर जो सहयाजक लोग जो प्रभु के साथ है वो लोग भी मसीह की वजह से अशुद्ध नहीं गिना जाएंगे। എത്ര ഭാഗ്യമുള്ള അവസ്ഥയിലാണ് നമ്മളെ. कितना भाग्य अवस्था है प्रिय हमको मिला है। നമ്മുടെ അവസ്ഥ, നമ്മുടെ കർത്താവ് ആക്കിയിരിക്കുന്ന അവസ്ഥ ഒരിക്കലും നമ്മുടെ നാവ് കൊണ്ട് പറഞ്ഞു തീർക്കാൻ പറ്റില്ല. इसलिए प्रियो हमें प्रभु ने क्या क्या बातें हमारे लिए कर कर रखा है वो होठ से बोलने के लिए कम पड़ेगा। അതുകൊണ്ട് സാധു സുന്ദർ സിംഗ് ഇങ്ങനെയാ പറയുന്നത്. साधु सुंदर सिंह भाई ऐसा कहता है, താൻ ഒരിക്കൽ ഇങ്ങനെ കാട്ടിൽ പോയി പ്രാർത്ഥിച്ചു. एक बार वो जंगल में प्रार्थना कर रहा था। പ്രാർത്ഥിച്ച സമയത്ത് താൻ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോഴൊക്കെയും തന്റെ കണ്ണ് എപ്പോഴും നനഞ്ഞിരിക്കും. और जब भी वो प्रार्थना करते समय में उसका आंखें हमेशा गिल्ला रहता था। ആ പെട്ടെന്ന് താൻ കണ്ണ് തുറന്നപ്പോൾ ഒരു വ്യക്തിയെ കാണും. और वो हमेशा गिला होने की वजह से एक बार वो प्रार्थना में आंखें खोला तो एक व्यक्ति सामने था। ആ വ്യക്തിയെ ശരിക്കും കാണാൻ പറ്റുന്നില്ല. वो अभी आंख गिल्ला होने की वजह से व्यक्ति का चेहरा सही रीति से देख नहीं पाया। എന്നാൽ ആ വ്യക്തി ഇങ്ങനെ അടുത്ത് വന്നുകൊണ്ടിരുന്നപ്പോൾ और वो व्यक्ति निकट आ रहा था। സുന്ദർ സിംഗ് കണ്ടപ്പോൾ വലിയൊരു ലൈറ്റ്നിങ് ഫ്ലാഷ് പോലെ ആ തന്റെ മുൻപാകെ അടിച്ചു. अचानक साधु सुंदर सिंह ने क्या देखा, जैसे ही वो व्यक्ति नजदीक आ रहा है थोड़े देर में एक बहुत बड़ा बिजली उसके सामने गिरा। എന്നിട്ട് പിന്നെ ഈ ആളിനെ പിന്നെ കാണുന്നില്ല. फिर वो व्यक्ति गायब हो गया। തനിക്ക് മനസ്സിലായത് तभी उसको समझा തന്റെ യജമാനനായിരുന്നു. मेरा मालिक है जो मुझसे मिलने आया था। ഇങ്ങനെ നമ്മളെ സന്ദർശിക്കാൻ വരുന്നൊരു ദൈവം. इस तरह हमसे मिलने आने वाला हमारा प्रभु। നമുക്ക് ഒരാളെ ഒരു സഹോദരന്റെ വീട്ടിൽ പോകാൻ നമുക്ക് എന്തൊരു പ്രയാസമല്ലേ. हमें एक भाई को जाकर मिलना पड़ेगा, अरे आज वो भाई को विजिट करना पड़ेगा बोलकर कितना घबराते, बहुत बार सोचते हैं आज जाना है कि नहीं, ऐसा रहता है हमारा विचार। എന്നാൽ സ്വർഗ്ഗത്തിലെ ദൈവം നമ്മളെ സന്ദർശിക്കാൻ വരുമ്പോൾ परंतु हमारा स्वर्गीय प्रभु जब हमको मिलने आता है बोला तो അതൊരു ചെറിയ കാര്യമല്ല. वो कोई छोटी बात नहीं है അത് ആർക്കും കിട്ടാത്തൊരു ഭാഗ്യം. और वो सबको मिलता नहीं है वो भाग्य। ഇത് നമ്മൾ എന്നും അനുഭവിക്കണമെന്ന ദൈവം ആഗ്രഹിക്കുന്നു. और प्रभु का ये आग्रह है कि हम लोग रोज ये अनुभव करें। ഈ ഒരു നിലയിൽ നമ്മുടെ ജീവിതം പുരോഗമിക്കുമ്പോൾ इस रीति से हमारा जीवन मसीह में बढ़ते रहते समय में നമ്മൾ കർത്താവിനെ കൂടുതൽ അറിയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. हम मसीह को और अधिक जानने का आग्रह रखेगा। നമ്മൾ ഒരിക്കലും ഒരു കാര്യത്തിലും നമ്മൾ വ്യാകുലപ്പെടത്തില്ല. फिर हम लोग कोई भी बात में चिंतित नहीं होंगे या हम लोग निराश नहीं होंगे। നമുക്ക് ഒരു വാക്യം കൂടെ ഞാൻ വായിക്കാം. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം एक और आखिरी वाक्य हम पढ़ेंगे, यूहन्ना का सुसमाचार 5 अध्याയം अध्याय 5 അതിന്റെ 19-20 വാക്യം. 19 और 20। इस पर यीशु ने उससे कहा, मैं तुमसे सच-सच कहता हूँ, पुत्र आप से कुछ नहीं कर सकता, केवल वह जो पिता को करते देखता है, क्योंकि जिन जिन कामों को वह करता है उन्हें पुत्र भी उसी रीति से करता है, क्योंकि पिता पुत्र से प्रीति रखता है। മതി ഈ ഒരു വാക്യത്തിൽ അടുത്ത വാക്യം വായിക്കാം. अगला वाक्य भी पढ़ेंगे, परंतु इस वाक्य में ഇവിടെ കണ്ടോ, ഇവിടെ ഒരു കാര്യം നമ്മൾ ശ്രദ്ധിച്ചോ. यहाँ पर एक बात हम देखते हैं, ഒരു മകൻ ചെയ്യുന്നത് അപ്പൻ ചെയ്യുന്നത് പോലെ. यहाँ पर एक बेटा वो काम कर रहा है जो पिता करता है। അപ്പൻ ചെയ്യാത്ത ഒരു കാര്യവും മകൻ ചെയ്യുന്നില്ല. जो काम पिता नहीं करता बेटा वो नहीं करता। എന്നാൽ ഇവിടെ കർത്താവ് പറയുകയാണ്, और यहाँ पर प्रभु कहता है,
പുത്രന് ഒന്നും ചെയ്യാൻ കഴിയത്തില്ല. पुत्र को स्वयं से कुछ बात अकेला नहीं कर सकता, എന്നാൽ പിതാവ് എന്ത് ചെയ്യുന്നു എന്ന് കണ്ടുകൊണ്ട് പുത്രൻ ചെയ്യുക. बल्कि पिता जो बात कर रहा है ये बात देखकर पुत्र करता है. എന്താ അതിന്റെ കാരണം എന്നറിയാമോ? वो कारण क्या है? അടുത്ത വാക്യം. अगला वाक्य पढ़े 20. क्योंकि पिता पुत्र से प्रीति रखता है हाँ। और जो जो काम वह आप करता है वह सब उसे देखता है और वह इससे भी बड़े काम उसे दिखाएगा ताकि तुम अचंभा करो. ആ ഇവിടെ കണ്ടോ, ഒരു സ്നേഹിക്കുന്ന ഒരു പിതാവ് തന്റെ മകൻ എന്തെങ്കിലും മറച്ചു വെക്കും. ये एक पिता जो अपने पुत्र से प्रेम करता है, ऐसा प्रेम करने वाला पिता अपना पुत्र के साथ कुछ भी बातें छुपा के रखेगा क्या? कभी नहीं. ഒരു പിതാവ് ഒരു മകനും ഈ ലോകത്തിൽ ജീവിക്കുമ്പോൾ പിതാവിന് ഇത്ര സമ്പത്തും സ്വത്തും ഉണ്ടെങ്കിൽ ആ മകനോട് ഒളിപ്പിച്ചു വെക്കുവോ ഇത്രയും എനിക്ക് ഇത്രയും ഉണ്ട് എന്ന് ഏതെങ്കിലും പിതാവ് പറയാതിരിക്കും? जरा सोचो ना, एक भूमि में ही ऐसा पिता और पुत्र है जो आपस में बहुत प्रेम करते हैं. ऐसा प्रेम करने वाला पिता के पास बहुत करोड़ों का जायदाद है, मिरास है करके, धन है करके, क्या ये बात अपना बेटे से छुपा के रखेगा क्या? സ്നേഹിക്കുന്ന അപ്പനാണെങ്കിൽ അങ്ങനെ ചെയ്യില്ല. अगर प्रेम करने वाला पिता है तो कभी नहीं छुपाएगा. ഈ അപ്പൻ വളരെ സ്നേഹസമ്പന്നനായ പിതാവ്. और ये पिता का खासियत क्या है? ये प्रेम में धनी है. അപ്പം ഇങ്ങനത്തെ സ്നേഹസമ്പന്നനായ പിതാവ് തന്റെ മകനോടെല്ലാം പറയും. तो इसलिए प्रेम का धनी ये पिता परमेश्वर अपना पुत्र को सब बात बताएगा. ഇങ്ങനത്തെ ഒരു സ്വഭാവം കർത്താവിന് അറിയാം എന്റെ പിതാവിനുണ്ടെന്ന്. इस तरह का स्वभाव प्रभु जानता है कि मेरा पिता का स्वभाव ऐसा है करके. എന്നാൽ കർത്താവിന്റെ ഹൃദയം ഞാൻ ഇവിടെ മനസ്സിലാക്കിയപ്പോൾ, परंतु जब मैंने प्रभु का मन को जब मैंने जाना, ഈ ഒരു രീതിയിൽ കർത്താവ് തന്നോട് ഇടപെട്ടതുപോലെ നമ്മളോടും പിതാവ് ഇടപെടണമെന്ന് താൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. प्रभु का आग्रह क्या है? जिस रीति से पिता परमेश्वर अपने एकलौता पुत्र के साथ प्रेम करके दिल खोलकर प्रभु को के लिए रखा है, उसी तरह प्रभु का आग्रह है कि ये स्वर्गीय पिता मेरे सहभाइयों के साथ भी ऐसे ही मन रखे. എത്ര നല്ലൊരു കർത്താവാണ്. जरा सोचो ना, हमारा बड़ा भाई कितना प्रेम है, जलन नहीं है उनमें, ഇച്ചിര പോലും സ്വാർത്ഥതയില്ല. खुद का स्वार्थता नहीं है कि ये मेरा पिता है बोलकर अपने पास नहीं रखा. അതുകൊണ്ട് തന്റെ പ്രാർത്ഥനയിൽ താൻ ഇങ്ങനെ പറയുന്നുണ്ട്, इसलिए अपने प्रार्थना में वो इस तरह प्रार्थना करता है, നാം ഒന്നായിരിക്കുന്നത് പോലെ അവരും നമ്മളിൽ ഒന്നാണ്. जैसे हम एक है वैसे वे लोग भी हम में एक हो जाए. സ്നേഹത്തിൽ നമ്മൾ ഒന്നാണ്, प्रेम में हम एक है, നമ്മൾ ധനത്തിൽ നമ്മൾ ഒന്നാണ്, धन में हम एक है, നമ്മൾ എല്ലാ സ്വഭാവ ഗുണത്തിലും നമ്മൾ ഒന്നാണ്. सभी ईश्वरीय स्वर्गीय स्वभाव में हे पिता हम और आप, मैं और आप एक है. ഇതുപോലെ തന്നെ ഇവരും ആവണം. इसी तरह वे लोग भी हम में एक हो जाए. നമ്മൾ നല്ലവരാണോ പ്രിയ? प्रियो, लेकिन हम लोग अच्छे लोग हैं क्या? എന്നാൽ പിന്നെയും നമ്മുടെ കർത്താവ് ഇങ്ങനെ പറയുമ്പോൾ, लेकिन ऐसा होने के बावजूद भी प्रभु ऐसा बोल रहा है तो നമ്മുടെ കർത്താവിന്റെ സ്വഭാവം എത്ര നല്ലത്. हमारा प्रभु का स्वभाव कितना अच्छा है. ഈ കർത്താവിനെ സേവിക്കാൻ കിട്ടിയതിന്റെ ഭാഗ്യം പറഞ്ഞു തീരാൻ പറ്റത്തില്ല. ये प्रभु को प्रेम करने का जो भाग्य हमको मिला है वो बोलकर नहीं खत्म कर सकता. സുന്ദർ സിംഗ് ഇങ്ങനെയാ പറയുന്നത്, सुंदर सिंह इस तरह कहता है, സ്വർഗത്തിലെ കാര്യം മനുഷ്യന്റെ സംസാരത്തിലും ഭാഷയിലും വർണ്ണിക്കാൻ പറ്റുന്നില്ല. स्वर्ग की बातें इतना बड़ा है कि मनुष्य की बातों में, मनुष्य के रीत रिवाज के अनुसार वो स्वर्ग की बातें बताकर देने में वो सही नहीं होगा. ഇത് തന്നെയാ പൗലോസ് അപ്പോസ്തലൻ പറയുന്നത്. यही बात पौलुस भी कहता है ना. താൻ മൂന്നാം സ്വർഗത്തോളം എടുക്കപ്പെട്ടപ്പോൾ അവിടെ സംസാരിക്കുന്ന കാര്യങ്ങളൊന്നും മനുഷ്യരുടെ ഭാഷയിൽ സംസാരിച്ച് പറഞ്ഞു കൊടുക്കാൻ പറ്റുന്നില്ല. जब वो तीसरा स्वर्ग में गया, दूसरा कोरिन्थियों 12 में वो क्या कहता है? मैंने ऐसी ऐसी बातें सुना जो मनुष्य के मुंह से बोलना उचित नहीं. എന്നാൽ लेकिन എന്തിനാ ആത്മാവിനെ തന്നിരിക്കുന്നതെന്നറിയോ? आत्मा को क्यों दिया गया है? നമ്മുടെ ഈ ഭാഷയിൽ കർത്താവിനെ നമ്മളെ അറിയിക്കാൻ. क्योंकि हमारे भाषा के द्वारा प्रभु के बातें हम समझ सके, इसलिए आत्मा दिया गया है. സ്വർഗത്തിലെ കാര്യം സ്വർഗത്തിലെ ഭാഷ കൊണ്ട് മാത്രം മനസ്സിലാക്കുമ്പോൾ ഇവിടെ നമ്മുടെ ഭാഷയിൽ നമുക്ക് ആ കാര്യം എങ്ങനെ മനസ്സിലായി? जब स्वर्ग की बातें स्वर्ग की भाषा के द्वारा ही समझ सकता है, वो स्वर्ग की बातों को हमारे मनुष्य भाषा में हमको कैसा समझ में आया? പരിശുദ്ധാത്മാവ്, ഞാൻ പോകുന്നത് നല്ലത്, ഞാൻ പോയാൽ പരിശുദ്ധാത്മാവ് വരും. इसलिए प्रभु ने कहा मेरा जाना अच्छा होगा, क्योंकि मैं गया तो मददगार आएगा, पवित्र आत्मा का मददगार तुम्हारे पास आएगा നിങ്ങളെ സകല സത്യത്തിലും വഴി നടത്തും. और तुम्हें सारा सच्चाइयों में तुम्हें चलाएगा. കർത്താവ് നമ്മളെ സഹായിക്കും. इसलिए प्रभु हमें सहायता करे. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देखा, हर एक लोगों का दिल का अवस्था जानकर प्रभु ने बोला, बातचीत किया. प्रेज लॉर्ड, है ना. खड़ा होने के टाइम पर सोचा होगा, मतलब फिरनी खड़ा हो गया तो छोटा बच्चा ऐसे लगा होगा ना, पर तो कितना हृदय से बात किया है. कई बार क्या है कि बाहर इंसान जैसा परमेश्वर ने शमूएल को बोला था, उसका साइज मत देखो साइज मत देखो,
है प्रभु एक एक लोगों को कैसा इस्तेमाल करता आमेन आमेन है। तो बहुत बड़ी बात है प्रियो, हमारे जीवन में हमें प्रभु कितना चाहता है, हमें कितना प्यार करने वाला प्रभु है। आमेन और हमें से कितने लोग बोल पाएंगे प्रभु मैं आपको प्यार करता हूँ। आज भी इधर आने से पहले कितने लोग बोला है ना, सही में हमारा हम लोग कौन है प्रियो, हम लोग कहाँ के लिए अपनी तैयारी कर रहे हैं। सच में इस दुनिया में हम लोग कितना परदेशी यात्रा में हैं, हमें हमेशा स्वर्गीय बातों पर है। मैं बोलता हूँ उन लोगों के द्वारा जो आज बहुत बड़ा दो संदेश मिला प्रेज द लॉर्ड, है ना, जरूर मनन करना चाहिए, आमेन ध्यान करके अपने जीवन में इस वजन रूपी दर्पण के सामने परखना चाहिए। आज मेरी अवस्था कहाँ पर है, कल मुझे खड़ा होकर के संदेश देना पड़ेगा तो प्रभु इस रीति में मुझको भी इस्तेमाल करेगा क्या। सब लोग अपने आप को गुजरेगा। आइए अपने आगे बंद करें। सच में प्रियो हमारे प्रभु कितना महान है, अपने को प्रभु ने ये दुनिया से अलग किया। यदि तुम जिलाया गया है तो स्वर्गीय बातों का खोज में रहना। प्रियो हमारे ये जीवन ये छोटा सा जीवन है, हम लोग दुनिया की बातों पर नहीं अनंत काल की बातों पर। आज भी कितने लोगों को शॉर्ट सहित है, लॉन्ग सहित नहीं, अनंतता की ओर उनका ध्यान नहीं है ना। फिलहाल अभी ये छोटा सा जीवन कैसे भी अच्छा से निभाओ, सुखदायक जीवन बिताओ, ऐसे बातों पर लोग एक प्रकार बुलाहट को भूलकर उनका हमारा दृष्टि अंधा हो गया, ऐसा अनुभव में जीने वाले लोगों को हम दिखता है। परंतु प्रियो हमें अभी भी सही प्रकार हमें दिखता है क्या, बुलाहट का योग्य जीवन में बिता पा रहा है क्या, स्वर्गीय नागरिक है ये बात को हमें हमेशा याद रहता है क्या, हमें परखना चाहिए। हम लोग देखा हम लोगों को स्वर्ग में एक सुंदर भवन है, वो भवन में हमारे लिए सुंदर एक महायाजक है। वो याजक हमारे लिए क्या कार्य करता है। आप देखिए पिता को 4 बच्चा नहीं था, एक ही बेटा था, उसको भी हमारे लिए दिया। कितना बड़ा बात है प्रियो, एक लौता पुत्र को हमारे लिए दिया है ना। तो हमारे जीवन में अभी भी प्रभु बोलता है किसी कारण प्रभु से दूर ना रहे। प्रभु हमेशा हमें अपने पास बुलाता है प्रियो, परंतु कई बार लोग प्रभु से दूर दूर भागता है प्रियो। हमसे प्रभु बोलता है आओ तुम्हारा पाप कितना लाल रंग का भी हो मैं हिमक के नायन श्वेत करूंगा। इतना बड़ी बात है प्रियो, प्रभु के साथ का जीवन एक सच्चा पवित्र जीवन है ना। पवित्रता के लिए प्रभु ने हमें बुलाया, हमको मिला हुआ ये बुलाहट का महत्व जानना। आज उस पिता जो कर रहा है कोई पुत्र में किया है, तो आज यीशु मसीह ने जो हमें दिखाया एक अच्छा आदर्श देकर गया, इससे बड़ा आदर्श चाहिए क्या। आज उस कदमों पर कदम मिलाकर चलने के लिए हम लोग का अंत कुर्सा ही है, ये बात को परखना। आइए एक सच्चा समर्पण के साथ सुना वचन के सामने अपने आप को और भी नम्र और दीन करें प्रियो। हमें अभी कितना वक्त मिलेगा मालूम नहीं, परंतु मिला हुआ समय प्रभु ने हमें दिया हुआ उस आदर्श पर चलते हुए प्रभु का गौरव करने के लिए प्रभु सबको सहायता करे। आइए समय हम सब प्रार्थना में रहेंगे, आतुर में प्रार्थना